तर बघा, एक करंटचा पार्ट आणि रिझनिंग मॅथ्सचा जो पार्ट सोडला तर बऱ्यापैकी पेपर आपल्या हातातला असल्यासारखा होता. मी तर म्हणतो एका पेपर मधले जर एका विषयाचे 10+ प्रश्नाचा जर विचार केला असता ना, 10+, तरी तुम्हाला ते रेफरन्स एक तर स्टेट बोर्ड मधून मिळत आहे, दुसरा तुम्हाला पीवायक्यू मधून मिळत आहे आणि तिसरा तुम्हाला नोट्स मधून मिळत आहे. आलं लक्षात? या 3 गोष्टीच्या व्यतिरिक्त तुम्हाला चौथं काहीही वाचायची गरज पडत नाही. बघितलंय का? हा. हो का? मी करंटचं बघितलं नाही. तरी बोललो तो वाचून घ्या. पोलीस नव्हतं वाचलं. हं. होऊन गेलं ते. तर तेच एकदा वाचून घ्या म्हटलं होतं, पण ठीक आहे, जाऊ द्या. आणि रिझनिंग मॅथ्सचा पण बऱ्यापैकी जुना पॅटर्नच होता. पॅटर्न बदललेला नाहीये. जुन्या टॉपिक वरतीच तोच पॅटर्न रिपीट झालेला दिसतोय. आहे ना? म्हणजे टॉपिक कॉमन आहे. टॉपिक नाही बदललेला आहे. पॅटर्न पण म्हणतात. पॅटर्न पण काही खूप काही असं डिफिकल्टी लेवलला आलेला आहे असा पण नाही आलेला आहे. सोपा. म्हणजे यावरून एक लक्षात येतं आपल्याला, त्याच गोष्टी तुम्हाला वारंवार करणं गरजेचं आहे. तुम्हाला परत नवीन नका करू काहीच. आलंय लक्षात नाही? तू प्रत्येकाने बघितलं का रे किती रिपीट झाले साधारणतः प्रश्न? किती? पुष्कळ नाही आकडा. तरी अंदाज रे तरी. 24 मधले पण रिपीट आहे. आणि परत एक राज्यसेवा मुख्यची रिपीट जास्त. राज्यसेवा जी मुख्य झाली आहे ना 2012 ते 2025 पर्यंतची, बरोबर आहे, लास्ट 25 पर्यंतची मुख्य परीक्षेचे प्रश्न, तर त्यावरती तुम्हाला रिपीट दिसतात प्रश्न, आहे ना? म्हणून म्हणते मागचे प्रश्न खूप चाळा. आणि जसेच्या तसे फक्त 2-3च प्रश्न आहेत, जसे तसे आलेले. 2 का 3 प्रश्न आलेले. पण बाकी प्रश्नाचा जर विचार केला ना आपण, तर तुम्हाला तोडून मोडून आलेले आहे. मग कुठल्या याच्यातली एक लाईन आलेली आहे, कुठे त्यामध्ये निगेटिव्ह दिलेलं असून तिकडे पॉझिटिव्ह केलेलं आहे. आलं ना लक्षात? म्हणून तुमचे मागचे प्रश्न आणि स्टेट बोर्ड मधून साधारणतः तो समानतेचा हक्क आहे, स्टेट बोर्ड मध्ये दिलेला आहे. खाजगी एखादी विधेयक खाजगी मंत्री मांडू शकतो की नाही ह्या पेपरमध्येच बघितलेलं आपण, मी क्लासमध्येच बोललेलो आहे बऱ्याचदा. आलं लक्षात? प्रत्येक वर्ड टू वर्ड मी कधी कधी बोलून जातो, मलाही नाही माहिती राहत. आलं लक्षात? तर त्या मुद्द्यानं बऱ्यापैकी कव्हर होणारे आहेत. म्हणून बोलण्याकडे किंवा क्लासमध्ये जेव्हा शिकवतो ना तेव्हा लक्ष ठेवलं तर बऱ्यापैकी काही गोष्टी बोलता बोलता बरंच बोलून जातो माणूस. नंतर मलाही नाही माहिती राहत. कारण शेवटी अभ्यासाच्या फ्लो मध्ये राहतो, त्याची लिंक राहतं, जसं यमुनेवरती वगैरे. मला आठवते सायकाच्या बॅच मध्ये जेव्हा यमुना नदी घेतलेली होती, आठवतं ना प्रणय? तर त्यावेळेस लक्षात घ्या, मी हा सरळ बोललो होतो की असाही एक क्रम तयार होतो, उपनद्यांचा क्रम. नद्यांचा उपनद्यांचा क्रम एकतर उगमाकडून किंवा पूर्वेकडून किंवा उत्तरेकडून किंवा दक्षिणेकडून, बरोबर आहे. एकतर असा क्रम विचारू शकणार किंवा त्याला या डायरेक्शननी पश्चिम म्हणजे उगम ज्या दिशेत, त्या शब्द जर बदलला ना तिथे, तर उगमाकडून क्रम लक्षात. मग अशा वेळेस उगमाकडून म्हटलं तर उगम जिथून झाला त्या दिशेने एकदा विचारेल, उजवीकडील किंवा डावीकडील, किंवा तुम्हाला त्या नदीचा फ्लो जसा आलेला असतो, वाहण्याचा प्रवाह, तसा विचारू शकतो. नेमका तो प्रश्न येऊन गेलेला. म्हणजे बोलता बोलता माणूस त्या डायरेक्शनने बरेचदा बोलून जातो. म्हणजे तुम्हाला एक लक्षात ठेवा की एका मुद्द्यावरती प्रश्न कसे तयार होईल तुम्हाला लक्षात घेणं महत्वाचं राहतं. तुम्ही जोपर्यंत एका मुद्द्यावरती 4 मुद्दे तयार करणार नाही तोपर्यंत होणार नाही. आलं ना लक्षात? म्हणजे स्वतः त्यामध्ये गुंतून जा. मी म्हणत नाही तुम्हाला ढगभर करा, खूप थोडाच मुद्दा करा, एका दिवशी एकच नदी करा, आलंय लक्षात? किंवा एका दिवशी एकच टॉपिक करा जो तुमच्या टॉपिक लिस्टमध्ये असेल, आलं लक्षात, तुमच्या शेड्यूल मध्ये. तर त्या टॉपिकला इतकं करा की परत आयुष्यात करायची गरज नको पडायला पाहिजे. म्हणजे त्याला 360 डिग्रीमध्ये पूर्ण त्याचं ऑपरेशन करून टाका. प्रश्न कसे आलेले आहे, त्याला मुद्दा कुठून वाचायचा आहे, आणि आलेले प्रश्न तर रिपीट होणार की नाही हे आपण नाही ठरवू शकत. ठरवू शकतोय का आपण? नाही. आणि कसे होणार ते पण नाही ठरवू शकणार. पण एक लक्षात ठेवायचं की त्याचा अंदाज घेता आला पाहिजे. पुढच्या पेपरचे अंदाज घेता आला पाहिजे प्रत्येक गोष्टीला. ज्याला, कारण यमुना नदी बदलणार नाहीये, गंगा नदी बदलणार नाहीये, जे घटक सिलेबस मध्ये आहे ना, आयोग बदलणार नाहीये. आयोगाला बदलवायचं जरी झालं ना तरी बदलू शकणार नाही. त्याच्याशिवाय काय विचारणार आहे? बरोबर आहे. जास्तीत जास्त जसं PSI ला कायदे काढले, कॉमन सिलेबस केला, तो बदल होऊ शकतो असा थोडाफार. त्याच्याशिवाय बदलणार नाही. हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स. तरी मी सायन्सचे प्रश्न मी चेक नाही केलेले आहे. सायन्स तुम्ही चेक केलेलंच, त्यातले पण जवळपास 3, 4, 5 प्रश्न जवळपास रिपीट जाणवतो. आलं लक्षात? हा एक. तरी मी पूर्ण पेपर काल बघितलेला,
काल परवा, तर लक्षात घ्या, जर समजा मी सायन्स बघितलेलं नाहीये, सायन्स पार्ट वेगळा, तरी पण हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स याच्यावरती जरी गेलो तरी माझ्या मते 26 प्रश्न आले रिपीट. म्हणजे जसेचे तसे 2 ते 3 आहे, पण जे तोडून मोडून आलेले आहे की त्यातली ह्या 4 लाईन मध्ये एक लाईन या पेपरला विचारली आहे, दुसरी लाईन त्या पेपरला विचारलेली आहे, असे प्रश्न मला 26 जाणवत आहे. म्हणजे विचार करा, ज्या मुलांनी पेपरचा अभ्यास कमी केलेला असेल, ज्यांनी पीवायक्यू, त्याला त्या पेपरचा फायदा मिळाला. 26 प्रश्न ऍडिशन झाले त्याच्या वाटीने, जसे ते तसे मेहनतीने आलेले. एक, ज्यांनी स्टेट बोर्ड वाचले असेल ते त्यामधून मिळालेले असेल, जवळपास त्यातले 20-25 प्रश्न, 10-15 प्रश्न मिळणार. एका विषयाला जर 15 प्रश्न असेल तर त्याच्यामध्ये 3-4, 2-3 तर मिळणार तुम्हाला स्टेट बोर्ड मधून. जर 2-3 मिळाले तुम्हाला तर 7 प्रश्न, 5 विषय आहे, तर 2-3चा जर विचार केला तर 10 ते 15 मार्क्सचा फरक पडला. म्हणजे 25 ने 10 ते 15 किती झाले? 40 पर्यंत तो तसाच गेलाय, तिथे गेलाय की नाही. आणि त्याच्यानंतर जो खरा तिथून मेरिट सुरू होतो. मला हे म्हणायचं की 40 पर्यंत थांबायचं नाही, नाही तर वाटतं हा एवढं केलं असं नाही. खऱ्या अर्थाने 40 नंतरचा पार्ट जेव्हा सुरू होतोय ना, तेव्हा खऱ्या अर्थाने मेरिट तिथे सुरू होतं आणि तो पार्ट आपल्याला ऍडिशनल करावा. पण तुम्ही ऍडिशनल करायला जाल तर बेसिक सुटला तर ते काही कामाचं नाही, कारण तुमचे एफर्ट्स लागले नाही इकडे. अरे 26 प्रश्नामध्ये एफर्ट 0 आहे ना तुमचे, काही लागलेत का? जसा नजरेमध्ये आला तसं क्लिक केलं, झालं ना अजून. म्हणून सांगतो, पेपर पास होणं खरंच सोपं आहे, पण बऱ्याच लोकांनी काय केलं, इतकं एमपीसीला कठीण करून सोडलेलं आहे ना, खरंच खूप कठीण, की असं वाटतं की परदेशातली एक्झाम देतोय की काय आपण, ब्रिटिश काळातली नाही का, ते 1900 ICS अशासारखं करून टाकलेलं आहे. पण नाहीये, तुम्ही त्या ट्रॅकनी जा, त्या अँगलनी जा, त्या पद्धतीने जा, बरोबर सांगतो की आता जून आणि जुलैची परीक्षा खरंच सोपं आहे, काढणं अवघड नाहीये. जागाही जास्त येऊ शकतात, हा एक प्लस पॉईंट. किती येणार ते महत्वाचं नाहीये. दुसरा पॉईंट येतो की ज्या पद्धतीने तुम्हाला आता सरळ सेवा परीक्षा पूर्ण महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेणार आहे, तो एक तुम्हाला प्लस पॉईंट मिळणार आहे, बरोबर आहे. हा दुसरा झालेला आहे. आणि आतापर्यंतचा जो अभ्यासातली जी पेपरची भीती होती ती तुमची निघाली ना बऱ्यापैकी. ज्या मंडळींनी पेपर दिलेले आहे किंवा आधी तुम्ही जायचं, तिथे हार्टबीट वाढायला लागायचे, तिथे गेले की घाम सुटायला लागायचे, घसा सुकायला लागायचा, गळा कसं होईल, काय होईल, सर्वांचे चेहरे बघायचे, जिंदगीला परेशान असे चेहरे दिसतात, बरोबर आहे. मग अशा वेळेस काय होतं ना, आपण टेन्शन मध्ये येतो, दुसऱ्याचं बघून आपण यायला लागतो. आणि घरच्या जबाबदाऱ्या ज्या वाढत्या वयानुसार येणाऱ्या असतात की परिस्थितीनुसार येणाऱ्या असतात, त्या साहजिक आहे, ते यायलाच पाहिजे. पण टेन्शन येणं महत्वाचं आहे, पण घेणं महत्वाचं नाही. लक्षात, टेन्शन आलं की माणूस 100% देतो, पण जर घेतलं तर 0% इनपुट लागतो तुमचं. म्हणून टेन्शन घेऊ नका, टेन्शन येऊ द्या, टेन्शनला टेन्शन सारखं ठेवा. टेन्शन आलं की त्याला फोकस करा. एखादा राग असेल, बदला काढायचा असेल, कुणी काही असेल, त्याला बोलून नका करू, तो अभ्यासात घालवा. मग अभ्यासात राग तो काढा की नाही, रिझल्ट काढून दाखवायचा, म्हणजे ऑटोमॅटिक सर्वांचे तोंड बंद होऊन जातात. आलं लक्षात? म्हणून ते डोक्यात ठेवा. म्हणून सांगतो की सांगतो ना त्या ट्रॅकनी करा. जे 7-8 पेपर ज्यांनी पण केलेले असेल ना, ज्या मुलांनी, त्यांना खरंच तो फायदा झालेला असेल, की जे टॉपिक रिफ्लेक्ट होत गेलेले होते. ठीक आहे, प्रार्थना समाज मागच्या पेपर पर्यंत विचारला, आता ब्रेक केला. तुम्हाला बऱ्यापैकी बी मध्ये जेवढे टॉपिक आलेले होते ना, त्याच्या उलटे टॉपिक सी ला आलेले आहेत ना. पण 7-8 पेपर मधले जेवढे केलेले आहेत त्याच्यापैकी नाहीये असं नाहीये, त्याच्यापैकीच आहे. काही टॉपिक बी ला दिसतं, जे बी ला आहे, काही टॉपिक ते सी ला नाहीये, काही म्हणत नाही, पूर्ण नाही. आणि बघितलं ना, दोन्ही बी आणि सी मध्ये पेपर मध्ये जसं डोळ्यासमोर ठेवा, घरी गेल्यानंतर बघा की त्यामध्ये तुम्हाला असं जाणवतं की यार दोन्ही पेपर मध्ये जो टॉपिक आलेले आहेत ना, जे टॉपिक इकडे जसं प्रार्थना समाज तुम्हाला बी ला विचारलेलं आहे, सी ला नाहीये. हितवर्धक सभा बी ला विचारलेली आहे, सी ला नाहीये. अशा पद्धतीचं, याचा अर्थ आयोग ट्रेंड सारखं नाही ठेवत. मग याचा अर्थ आपल्याला एकच करणं गरजेचं नाही, दोन्ही पेपरचे टॉपिक आपल्याला करणे गरजेचे आहे. मग आता जी पुढची येणारी परीक्षा आहे तुमच्यासाठी जून जुलैची, तर त्यासाठी लक्षात ठेवा, तिने लागा कामाला. तिला तुमच्या हातात येणारी आहे, कारण की बऱ्यापैकी मी म्हणतो, मला तरी वाटतं की तुमच्या लोकांचा स्कोर 40-45च्या दरम्यान बऱ्यापैकी लोक आहेत जुन्या मंडळींपैकी. 40 प्लस तर आहेच आहे, ऍव्हरेज मध्ये बघितलं तर आहे 40 प्लस. मग ते 50 प्लस जरी जाऊ शकतात तरी पण 55 पर्यंत जाऊ शकेल. पण गाफील नका राहू. आता मिळाले 40 प्लस, हा व्यवस्थित आहे, तसं नाहीये. 40चे तुम्ही 60 प्लस कसे जाणार, कारण जसे तुम्ही गाफील झाले तर मागच्यांना संधी पुढे जाण्याला मिळते. तुम्ही गाडीची स्पीड स्लो केली की मागचा तुम्हाला ओव्हरटेक करतोच ना.
मग त्यासाठी तुमच्या गाडीची स्पीड स्लो करावं लागेल का? नाही. स्पीड कॉन्स्टंट ठेवून पुढे जावं लागेल. तसे सारखं अभ्यासाचं राहतं की मागच्या मुलाला पुढे जाऊ देण्यापेक्षा किंवा मागचा तुमचा सवंगडी जो राहतो तो पुढे तुमची स्पीड वाढवावं लागेल का? ते एक तर तुम्हाला ट्रॅक कळलेला आहे, पेपरचं पॅटर्न लक्षात आलेलं आहे आणि कसं करायचं ते लक्षात आलेलं आहे. मग आता पुढे जाणं महत्वाचं. मग ते राज्यसेवा असू द्या की कंबाईन असू द्या, प्रत्येक कुठल्याही पेपरचं प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला कल येणं महत्वाचं राहतं. म्हणून कुठलं वाचायचं, काय नाही वाचायचं ते लक्षात घेणं महत्वाचं. आलंय ना लक्षात? कारण बऱ्यापैकी स्कोर प्रत्येक जण म्हणत आहे की स्कोर वाढेल, पण मी कधीच नाही म्हणत वाढणारी नाही, कमी नाही होणार, जो लागायचा तो लागतो. आलं लक्षात? कारण एखाद्या मुलाला जर 70 असेल तर 70ला गृहीत धरून आयोग नाही करत, सरासरी काढलं जातं, ऍव्हरेज काढलं जातं. बरोबर आहे. त्याच्यामुळे कधी कोणाला स्कोर विचारत फिरू नका. इकडे तिकडे असतो वातावरणात आपल्या बरोबर तो जो भेटला तो आणि तो स्कोर किती आला, अँसर की आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि अँसर कीच्या आदल्या दिवशी पण पेपर कसा गेला, त्यानंतर शब्द बदलतात, स्कोर किती आला, स्वतःचा लपून ठेवतात. 25 असेल 52 करतो, 27 असेल तर 72 करतो. आलं लक्षात? हे फॅक्ट आहे. त्याच्यामुळे जी लागायचं ना तुम्हाला आणि तुमचं टार्गेट फक्त प्री पास होणं नाही येणार आहे. प्रीचा स्कोर 99 येऊ द्या, काय कामाचं? आयोग का पहिल्या लिस्ट तुमच्यापासून सुरुवात करणार आहे का? नाही. त्याच्यामुळे इकडे तुम्ही ऑक्सिजनवर पास झाले ना चालतं, त्याचं टेन्शन घेऊ नका. पण खरा स्कोर तुमचा मुख्यचा वाढला पाहिजे. म्हणून अभ्यासी करताना काय करायचं, प्रीचा आणि मुख्यचा दोन्ही सोबत करा. कारण मुख्यच्या वेळेस जसं आता जर काही मुलांचा जर स्कोर आला, ऍक्सिडेंटली सांगत आहे, काही लोकांचा आला आणि जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा 1 महिन्यात काय करणार तुम्ही? काय करू शकणार आहे? स्वतःहून गेला ना तो पेपर, 1 महिन्यात फक्त डोक्याचा गोंधळ होतो, बाकी काहीच. मग अशा वेळेस मुलांनी काय करायला पाहिजे, जो जीएसचा पेपर आहे, पेपर 2 आणि पेपर 1 हा तुम्ही लोकांनी एकत्र करा, सुरुवातीपासूनच करा. आताही डोक्यात ठेवा. आलं का लक्षात? आता हे डोक्यात ठेवा, कारण वाटत असेल तुम्हाला तर लास्ट वाटल्यास 5 वर्षाची 21 पासूनचे मुख्यचे पूर्ण पेपर वाटल्यास काढून घ्या, जीएस 2 प्रिंट वाटत असेल तर. जसं तुम्ही स्वतः काढले हार्ड पेपर, हा पेपर जर जेव्हा आपल्या डोळ्यासमोर राहतो ना, त्याचा फायदा काय होतो, तुम्हाला एक आय कॉन्टॅक्ट होतो, त्याची सवय लागते. आलं का लक्षात? सवय लागतं, त्यात चुका शून्य असतं आणि तो पेपर डोळ्यासमोर जर राहिला ना तर तुम्हाला जेव्हा आयोगाचे पेपर सोडवायला जाताना तुम्ही टेबलवर बसता, पेपर नवीन नाही वाटत नाही, असं वाटतं की हा पेपर कालच होता माझ्या टेबलवर. आलं लक्षात? सहज त्याला पुढे जातो की हा प्रश्न वाचलेला आहे. नाहीतर एखादी गोष्ट नवीन येऊ द्या, तुम्हाला नजरेला कॉन्टॅक्ट व्हायला काही सेकंद, काही मिनिट, काही तास जातात. नवीन गोष्टी आली की बरोबर आहे. आणि आपला माणूस डोळ्यासमोर आला रोज तर काहीच वाटत नाही, पण एखादी नवीन माणूस येऊ द्या, त्याची कॉन्टॅक्ट व्हायलाच वेळ लागतो. एखाद्याच्या हातामध्ये नवीन गाडी येऊ द्या, त्याला 5-10 मिनिट 15 मिनिट काही वेळ त्या गाडीची सवय व्हायला लागते. होतंय ना? तशाच सारखं ह्या पेपरचं पण असतं. म्हणून काही गोष्टी पेपर तर मी म्हणेल की अभ्यास महत्वाचा आहेच, पण त्याच्यामध्ये 10 ते 20% ना बऱ्यापैकी पेपरचा हे पडतो, आपल्या अभ्यासाचा का पेपरचा प्रॅक्टिस म्हणा, पेपर म्हणा, त्याचा फायदा होतो आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला ते 10-20%च पुढे घेऊन जाणार असते. अभ्यास प्रत्येकाचा असतो ना रे. काही काही मुलं तर सेंटरवरती कसं आतमध्ये जायपर्यंत वाचत बसतात असतात. पण याचा अर्थ तो पास होईल आणि आपण दिवसभर गप्पा हाकलत बसलो, काल मूवी बघून आलेला, तो होणार नाही असातला भाग नाही. ते करा, तो बिचारा तोही पास होणारा असतो, त्याला त्याच्या पद्धतीने, आपण आपल्या पद्धतीने. प्रत्येकाची एक सायकोलॉजी असते, ते समजणं महत्वाचं राहतं. म्हणून काही मुलं फक्त अभ्यासामध्ये असतात, तर मग अशा वेळेस ते डोक्याचा गोंधळ झाला असं ऐन वेळी सेंटरला पेपर देऊन चुकीच्या ठिकाणी सही करून देतात. दारामध्ये पुस्तक वाचत बसेपर्यंत काही फायदा झाला का त्याचा? गेलं ना शेवटी ऐन वेळी युद्धाच्या मैदानात गेल्यावर तलवार विसरणार आणि किंवा तलवार तुटून जाणार. तसं नको व्हायला, म्हणून डोकं शांत ठेवायचं, रिलॅक्स करायचं, जेवढं केलेलं आहे तेवढं पुढे जायचं कॉन्फिडेंटली, हे सर्वात महत्वाचं असतं. म्हणून आताही वाटत असेल तुम्हाला मुख्य परीक्षेला काही वेळ नाहीये जास्त, एक टप्प्याच्या पलीकडे तुम्ही लोक आता जात आहे, तर वाटत असेल काय करायचं आताही, जे 21 पासूनचे क्वेश्चन पेपर झालेले आहेत पूर्ण मुख्यचे, पण त्याची संख्या जास्त आहे. 21चा तुमच्या वाट्याला फक्त एक पेपर आहे, पण त्याचे मुख्य परीक्षेचे 3 पेपर आहेत. PSI, STI, ESO 3 आहे. गट क चे वेगळे आलेले. वाटत असेल मी देतो, मी घेऊन जा, पण त्यांचं लिस्ट प्रिंट जर वाटलंच काढत असेल तर काढा आणि एक प्रश्न पूर्वचा मुख्यचा सोबत करा. जर अनावधानाने म्हणतो ज्या मुलांचा स्कोर येतोय, अजून आन्सर की आलेली नाहीये, गट ब चीच 8 दिवसांनी आली, ती लवकरच येईल. पण वाटत असेल तर बी चे पण आणि सी चे पण क्वेश्चन पेपर काढा, प्रिंट. थोडा खर्च तिथे करा, पुस्तकांवरती खर्च जास्त करू नका, पेपरवरती खर्च जास्त करा.
आलं लक्षात? आणि ते पेपर तुमच्या डोळ्यासमोर रोज ठेवा. म्हणजे आता सी चे तुमचे झालेले आहेत ना, म्हणजे प्रीचे झालेले बी आणि सीचं, सोबतीला मेन्स पण जोडा आणि त्यानुसार मग पुढे गाडी चालू द्या. म्हणजे ज्या वेळेस तुमची मुख्यला क्वालिफाय होणार ना, त्यावेळेस डोक्यात गोंधळ नाही, रिलॅक्स राहतो. मग फक्त एनर्जी कुठे टाकावं लागेल तुम्हाला? इंग्लिश आणि मराठीवर, पेपर 1 वर. आणि तिथे जर तुम्ही इंग्लिश, इतिहास, भूगोल वाचत बसले ना, संपलं मग तुमचा कार्यक्रम. आणि खरा स्कोर लागतो तो पेपर 1 ला. इंग्लिश आणि मुलांचा बऱ्यापैकी इंग्लिशचा प्रॉब्लेम राहतोच. पण त्यांचा प्लस पॉईंट राहतो मराठी. आणि मराठी जर प्लस पॉईंट राहत असेल ना, प्रत्येकाचा, तर मुलं 50 पैकी 45, 50 म्हणजे 40 प्लस तर हमखास राहतात मुलं. 45 प्लस पण जातात. 45, 46 तेव्हा तो स्कोर होतो. म्हणून एनर्जी त्या ठिकाणी. मग तुम्ही विचार करा, पेपर 2 वर एनर्जी देणार असेल तर 1 वर कोण देणार एनर्जी? डायव्हर्ट राहिली ना तुमची. म्हणून परत तिथे समाजसुधारक वाचत बसणार का? म्हणून जीएस ला टच करा सोबत. एक टप्पा तुमच्या लक्षात आलेला आहे आता पेपर 1 चा, तर त्या दृष्टीने पेपर 2 चा पण सोबत करा. या गोष्टीने पाहिजे असेल मी टेलिग्राम चॅनलला टाकतो, डाउनलोड करून टाका. खऱ्या अर्थाने ओरिजिनल पेपर मी ते म्हणतो जास्त. पण पुस्तकं उपलब्ध आहे, मी तसं म्हणत नाही. पण एक चूक आपल्याला महागात नको पडायला. बरोबर आहे? एक चूक, कारण आपल्याला आयुष्याचा खेळ असतो, प्रत्येक गोष्टीचा वेळेत संधी असतं. 2026 हे अतुल आहे, एवढं मी वारंवार सांगतो. मी परत सांगत आहे की 26 संधी भरपूर आहे. त्याच्यामुळे संधीचं सोनं करून घ्या. पेपर आलेला आहे, तुमच्याकडे पॅटर्न लक्षात आहे, ट्रेंड लक्षात आहे, त्यानुसार पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आलंय लक्षात? कळले? तर हे तुमच्या डोळ्यासमोर आहे, बघा. आता हा प्रश्न जर म्हटलं, मी बोलता बोलता बरेचदा बोलून गेलेलो क्लासमध्ये पण. आलं लक्षात? आता ह्या पेपरचं ना तुम्हाला मी कुठल्या वर्षी विचारले ते सांगतो. एसो पूर्व 2012 ला विचारले हा प्रश्न. कुणी काढलाय का? बऱ्यापैकी किती लोकांनी बघितलेलं आहे मागचं? तर तिघांनीच. म्हणजे प्रश्न एकदा रिपीट झाले आहे की काय? फक्त तिघांनीच करे. असं का रे? मला तर वाटतं की तुम्ही लोकांनी याचं ऑपरेशन आधीच करून टाकायला हवं. हे तुम्ही बघून घ्यायला पाहिजे. हे तुम्हा लोकांचं काम असतं रे. फक्त मी तर घेणारच आहे, पण तुम्ही का बरं? तुम्ही जेव्हा एक बघायला जाता ना, तर 4 गोष्टी मिळतात रे तुम्हाला. कसं शोधायचं तेही लक्षात येतं. कुठल्या गोष्टीला कसं आपण खरंच चुकतो का? आपण धडपडतो. तुम्ही स्वतः धडपडणार तर 4 गोष्टी मिळणार. मी देणार, रेडी होऊन जाणार. आलं लक्षात? नेक्स्ट टाइम पासून परत काय करायचं, घरी गेल्यानंतर परत शोधा. काही मिळते का? सायन्सचं तुम्ही बघायचं. सायन्सला काम देतो, तुम्ही मला सांगायचं सायन्सचे किती आलेले. आलं ना लक्षात? प्रयत्न तर करा रे, होतं तुमच्या लक्षात. चुकेल तर चुकेल. तुम्ही म्हणा सर आम्हाला जमलं नाही, कसं शोधायचं? केलंच नाही तर काय जमणार आहे? जमेल का? म्हणून करायला लागा, बरोबर हळूहळू चुकांतूनच शिक. आलं ना? क्लिअर, तिथे एसओ पूर्व 2012. आता ह्याच मोडीवन कमिटी होती. एसओ पूर्व 2012. आता तुम्ही घरी गेल्यानंतर काय लक्षात घ्यायचं बघा, हंटर कमिशन वरती प्रश्न आलेला आहे 1842 आहे ना, 1842 ला, आपण सॉरी 1882 ला. शिक्षण आयोग, पहिला शिक्षण आयोग आलेला आहे. याच्यावरती वेगळा प्रश्न, याच्यावरती किती प्रश्न आले ते बघून घ्यायचं. हे टॉपिक महत्वाचे आहे. लॉर्ड मेकॉले कमिटी आलेला आहेत ना, त्यांनी काय सुरू केलेलं होतं? झिरपचा सिद्धांत सुद्धा लागू झालेला होता. झिरपचा सिद्धांत लागू झालेला आहे. परत तुम्हाला आयपीसी सीआरपीसी कायदा लागू झालेला, त्यांनी तयार केलेला आहे. आणि कुणाच्या काळात? तर बेंटिंगच्या काळात. आलं लक्षात? याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. आणि सायमन कमिशन वरती सुद्धा प्रश्न आलेला आहे 1927 ला. मग याच्यावरती जर समजा आयोगाने हा वरचा मुद्दा काढून टाका, यालाच क्रमाने जर लावतो म्हटलं तरी लावता येतं ना. हा क्रमाने होतो ना प्रश्न तयार, कालक्रमानुसार, घटनाक्रमानुसार. हा एक. किंवा याला जर समोरची तरतूद जर विचारती म्हटलं, यांनी काय काय केलेलं, तर असाही प्रश्न तयार होऊन जातो. हे डोक्यात चालू द्यायचं. समजलं ना, की एका प्रश्नावरती आपण कुठे कुठे जाऊ शकतो. मग आपल्यासाठी सायमन मुडीवन कमिटी पण महत्वाची आहे, त्यानंतर सायमन कमिशन पण महत्वाचं आहे, लॉर्ड मेकॉली महत्वाचे आहे, हंटर कमिशन. आणि या प्रश्नाचं उत्तर नाही जरी आलं तरी एलिमिनेशननी काढता येतं, हे जर सणावाळ्या माहित असेल. कारण बघा, 1919 चा कायदा आहे चौकशीसाठी. मग चौकशी 30-40 वर्ष आधी होईल का? अगदी 1-2 वर्ष आधी. आलं लक्षात? किंवा त्याच्यानंतर 2-4 वर्षानंतरचा पार्ट येतो. मग कोणते बघा, त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नेमली होती?
म्हणजे नक्कीच 1919 नंतरचा काळ असेल हा. बरोबर आहे. मग जर तो काळ असेल तर हंटर कमिशन 1882 हा ऑप्शन तिथेच गेलेला. आणि त्यानंतर मेकॉले हाही 1800 हाही गेलेला बेंटिंगच्या काळात. सायमन कमिशन बरोबर आहे, हे कधी आलं 27 ला आलं. मग सायमन कमिशन कशासाठी होतं ही माहितीच नाही. मग राहिलेला ऑप्शन कोणता आहे? असं आहे. कधी कधी ऑप्शन निघायचं एलिमिनेट ही मेथड ज्यांनी वापरली असेल ना त्याचं नक्कीच मी सांगतो ना 5-6-10 मार्काला फरक पडतो. हमखास राहतो की हेच उत्तर याचं आणि हे डेव्हलप करा, याचा खूप फायदा होईल. माहित नसेल तरी आलं लक्षात. उत्तर काय येईल ते नंतर जाणे, पण आपल्याला आधीच माहिती आहे की याचं उत्तर हेच येईल. कोणी काही म्हणू द्या, सेंटरच्या बाहेर म्हणतात अरे याचं उत्तर हे होतं, तुला तू हमखास सांगतो याचं उत्तर हेच आहे. तो म्हणते नाही नाही हो ठीक आहे पेपर आला बघू. आर्ग्युमेंट करण्यात काय फायदा? आपली टेक्निक का समोरच्याला हे करत राहायचं? काय माझं स्मार्ट वर्क आहे. आलं लक्षात. ह्या टेक्निक डेव्हलप करा, तुम्हाला फायदा होईल याचा. अभ्यास कमी असेल ना म्हणून अभ्यास करा, त्यासोबत स्मार्ट टेक्निक पण डेव्हलप करा. प्रत्येक एक्झामला कामात येणार आहे. आणि हा प्रश्न तसं एसओ पूर्व 2012 ला विचारला पुढचं बघा. त्यानंतर येतो लॉर्ड हार्डिंग्स. बरोबर, हार्डिंग्स वरती आलं लक्षात. यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले? आता लॉर्ड हार्डिंग्स वरती म्हटलं आपण तर बघा, राज्यसेवा मुख्य 2022 ला पण प्रश्न येऊन गेलेला आहे आणि एक्साईज परी 2017 ला पण प्रश्न येऊन गेलेला आहे. बरोबर आहे. लॉर्ड हार्डिंग्स वरती बरोबर येथील राज्यसेवा मुख्य 2022 आणि एक्साईज फ्री 2017. आलंय लक्षात. लॉर्ड हार्डिंग वरती येऊन गेलेला आहे. तुमच्यासाठी हार्डिंग पण महत्वाचं आहे. गव्हर्नर जनरल ह्या टॉपिक मध्ये येतो ना हा मुद्दा. आलं लक्षात. आणि मी दिलंय नोट्स मध्ये आहे कोणतं युद्ध काय आहे ते सर्व. याच्यासोबत असा एक प्रश्न तयार होतो, उत्तर तर शेवटी माहितीच आहे तुम्हाला, मी उत्तर काही सांगणार नाही. लक्षात घ्या, याच्यासमोर हे येतं की चारही प्रश्न कोणाकोणाच्या काळात झाले ब्रिटिश गव्हर्नमेंट. होतोय ना. जसा एक प्रश्न जर याच्या हार्डिंग वरती येत असेल तर कोणाच्या काळात कोणते झाले युद्ध ते तयार होतो. हा एक. आणि परत याचा क्रम पण तयार होतो कालक्रमानुसार. नाही होणार का? हा एक. त्याच्यानंतर कोणत्या युद्धाचा एक प्रश्न आहे, जसा श्रीरंगपट्टणमचा तह प्रश्न बघाल तुम्ही गेल्यानंतर आहे. कोणत्या युद्धाचा म्हणजे कोणत्या युद्धाचा शेवट कोणत्या तहाने झाला? तह म्हणजे करार, अग्रीमेंट, ट्रीटी. आलं की तो प्रश्न पण तसाही तयार होतो. म्हणून लक्षात ठेवा की एका मुद्द्यावरती तुम्हाला नंतर हे जरी 100 प्रश्न असेल ना, 100 पैकी 30 जाऊ द्या, 70 असेल ना, 70 700 प्रश्न तयार होतात. करता आले पाहिजे स्वतःला तुम्ही. म्हणून एक पेपर एकच व्यक्ती एका तासात वाचून मोकळा करतो किंवा तोच मुलगा एकाच पेपरवरती 10 दिवस घालवतो. तो 10 दिवस त्याचे महत्वाचे आणि एक तास कसा असेल ते महत्वाचं. तर हे 10 दिवस महत्वाचे, त्याच्यावरती तो पूर्ण विषय तो रंगवून आणतो ना. म्हणून महत्वाचं आहे की पेपरला अजिबात सोडू नका. ज्या दिवशीपर्यंत तुमचा रिझल्ट येत नाही ना तोपर्यंत टेबलवरती तुमच्या पेपर असायला पाहिजे पीवायक्यू. कारण की तुम्ही करणार तर काय पूर्ण युद्ध रंगवणार आहे का? नाहीच. पूर्ण युद्ध महत्वाचं नाही. तुमच्यासाठी फक्त महत्वाचं काय आहे की तो मुद्दा कसा विचारला आयोगाने आपल्याला कसा करायचा, सिंपल विषय. आलं लक्षात. तर त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. समजतंय ना. म्हणून तो मुद्दा लक्षात घ्या. हा इकडे क्रम पण तयार होतो, म्हणजे घटनाक्रम कालानुक्रमे वर्षानुसार आणि त्यानंतर इथे गव्हर्नर जनरल कोणते असेल त्याच्यानुसार सुद्धा तुम्हाला असं जोडायला प्रश्न तयार होतो. म्हणजे हा प्रश्न आलेला आहेच तुम्हाला अंदाज. हार्डिंग वरती तुम्हाला 2दा विचारलेला आहे, 17 ला आणि राज्यसेवा मुख्य 22 ला. एकदा गेल्यानंतर बघा आले आणि नसे नोट्स मध्ये दिलेलाच आहे. ठीक आहे. हा सुद्धा वरचा प्रश्न तुम्हाला नोट्स मध्ये आहे, गेल्यानंतर बघा. सोपा रे पेपर. ठीक आहे. कायमधारा पद्धती किती तरी बोलत होतो. हा सोपा प्रश्न आलेला आहे. कधीतरी कॉर्नवॉलिस विचारला असता, थॉमस मन्रो विचारला असता, लॉर्ड एल्फिन्स्टन विचारला असता त्याला. बरोबर आहे. तर ते न विचारता त्यांनी सरळ विचारलेला आणि हा प्रश्न एसटीआय मुख्य 2018 ला आला. एसटीआय मुख्य 2018. एसटीआय मुख्य 2018 ला विचारलेलं आहे. याच्यामध्ये एकच येतं ना, यांनी काय म्हटलेलं आहे, कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला. मी बोललो होतो क्लासमध्ये, मला आठवते की यामध्ये जन्माला जमीनदार आले. जमीनदार वर्गाचा जन्म झाला, उदय झाला. म्हणजेच काय हा झाले ना. आता
इथे जरी काढतो म्हटलं तर कारागिरीचा काही संबंध येता का? कारखानदाराचा काही संबंध नव्हता. आणि शेतकरीचा फायदा झाला तो रेटवारीमध्ये. मग राहिलेला प्रश्न आहेच कोणता? आले लक्षात? काही काही गोष्टी मी म्हणतो ना एलिमिनेट करायचं. जे नाहीये ना त्याला आधी लक्षात घ्या. राहिलेला उत्तर मिळते तुम्हाला. इथे जमीनदार. परत एक प्रश्न असा पण आहे की त्याचा क्रम कसा होता, की त्यामध्ये कायमधारा पद्धतीमध्ये म्हणजे तो महसूल कशा पद्धतीने जात होता, म्हणजेच शेतकरी, जमीनदार आणि काय म्हणतो आपण ब्रिटिश सरकार अशा पद्धतीचा आहे ना एक प्रश्न. कोणता कोणता हाच का? वनसेवा मुख्य बघा, वनसेवा मुख्य 2017 परत वाढला त्याच्यामध्ये. आले तर ते एक लक्षात घ्या. समजलं? ऑलमोस्ट पेपर रिपीट दिसतो बऱ्यापैकी. तेच विचार फक्त काय वेगळ्या पद्धतीने घेऊन जातात, बाकी काही नाही लक्षात येत. समजलं नाही ते? म्हणून हा टॉपिक कोणता टॉपिक असेल? जमीन सुधारणा घेतलेला आहे. घरी गेल्यानंतर बघा नोट्स मध्ये आहे जमीन सुधारणा, महसूल. त्याला जमीन सुधारणा किंवा महसूल सुधारणा पण म्हणतो, जमीन महसूल सुधारणा असंही आलेलं आहे त्या टॉपिक मध्ये. ठीक. लाला लजपत रायचा प्रश्न आलेला आहे त्याच्यावरती बघा. आता ह्या प्रश्नावरचं जर आपण करतो म्हटलं ना तर लक्षात घेऊ, हा प्रश्न आलेला आहे राज्यसेवा मुख्य 2019 ला लाला लजपत राय वरती. असा नाही आलेला आहे, तुम्ही बघा. त्यांचा तोही एक विचारलेला आहे की कोणत्या वृत्तपत्राशी संबंध नाही असा प्रश्न येतो. राज्यसेवा मुख्य 2019 ला पण तो रद्द झालेला आहे. लिहून ठेवून द्या तिथे, राज्यसेवा मुख्य 2019 पण रद्द झालेला आहे. तो रद्द का झालाय, कसं झालंय एकदा बघा. बरोबर. हा एक त्याच्यामध्ये खाली त्यांनी वरती लाईन दिली आणि खाली 4 ऑप्शन आहे डायरेक्ट. ठीक. तर 4 ऑप्शन वरती तुम्हाला दिसतोच. आता लक्षात घ्यायचं, पंजाबी हे वृत्तपत्र जर विचार केला तर लाला लजपत राय बरोबर आहे यांनी सुरू केलं होतं का? नाही ना. बरं. त्यानंतर लक्षात घ्या, यांना प्रेरणा कोणाकडून मिळाली असेल लाला लजपत राय यांना? पंजाबी लाला लजपत राय यांचं स्वतः. हा संबंध नाही विचारला, पण यांचा संबंध लाला लजपत रायशी होता पंजाबीचा. मग यांना प्रेरणा कोणाकडून मिळाली होती? स्वामी दयानंद सरस्वती यांच्याकडून. बरोबर. म्हणजे यांचा संबंध पंजाबी सोबत होता. पण उत्तर बरोबर नाही शोधत आहे मी, फक्त करेक्शन करतोय. आलं लक्षात? आयोग आन्सर का देतं? शेवटी आयोगावर डिपेंड राहतं. तर कधीच उत्तर सांगत नाही आणि हे नाही सांगत तुम्हाला स्कोर किती लागेल काय लागेल ते मी कधीच नाही. मी स्वतःही नाही केलं कधी आणि तुम्हालाही नाही सांगणार. आपलं काम आहे अभ्यास करणं. आलं लक्षात? दोघीची एवढा लागेल मग काय उगीच तिथपर्यंत विचार करतो आणि आयोगाचा कमी आला किंवा जास्त आला तर मग ते उगीच मनामध्ये डिमोरलाइज येतं, डिप्रेशन येतं किंवा माणसाचा कॉन्फिडन्स लूज होतो. तसं नाहीये. जे आहे ते आहे. शेवटी आयोगाचं काम आहे ते काम करायचं. ते लक्षात घ्या तिथे. पण लाला लजपत राय यांचा संबंध पंजाबी सोबत होता तर त्यांना प्रेरणा मिळाली आहे स्वामी दयानंद सरस्वती यांच्याकडून. ठीक आहे. हो का? हो हो हो. तर स्वामी दयानंद सरस्वती यांच्याकडून यांना प्रेरणा मिळालेली हे वृत्तपत्र सुरू करायला. बरोबर आहे. आणि त्यांचे परत 2 वृत्तपत्र होते. कोणते? एक पंजाबी म्हणजे द पंजाबी आणि द पीपल असे 2 येतात. आणि द पंजाबी आणि द पीपल लिहून ठेवून तिथे. परत 2 येत. द पंजाबी आणि दुसरा येते द पीपल. द पंजाबी, द पीपल. आणि ते कोणत्या भाषेमध्ये होतं? पंजाबी तर इंग्लिश भाषेमध्ये लाहोर इथून सुरुवात झालेलं होतं. ते लिहून ठेवून वाटलं. पंजाबी इथं म्हटलं इथे करा इंग्लिशमध्ये. आणि लाहोर इथून ते सुरू करत होते, म्हणजे ते प्रकाशित व्हायचं लाहोर. तिथले तिथे लिहून ठेवून. ठीक आहे. आता यंग इंडिया मतलब हे कोणाचं होतं रे? महात्मा गांधींचं. कोणत्या भाषेमध्ये येतो? इंग्लिशमध्ये. बरोबर. यंग इंडिया. हे बघा इथे काय दिलं त्यांनी? ग्रंथाचे लेखन. म्हणजे ग्रंथ नव्हता ते वृत्तपत्र होतं. आले लक्षात? म्हणजे हे महात्मा गांधींचं होते
आणि लिहून ठेवा इंग्लिशमध्ये. आणि त्यानंतरचा मुद्दा येतो परत तुम्हाला बघा, वंदे मातरम हे कोणाचं येतं? अरविंद घोष येतं का? अरविंद घोष बरोबर आहे त्यांचं, आणि त्याच्यावरती प्रश्न PSI मुख्य 2014 ला आले ना या पुस्तकावरती, बरोबर. वंदे मातरम, ठीक आहे. अरविंद घोष आलं, PSI मुख्य 2014 प्रश्न आहे त्याच्यावर. जो पुढे पेपर नाही आणला, पेपर आणायला हवा होता. जो पुढे ज्ञानप्रकाश वरती आहे ना प्रश्न, आलं लक्षात. बघ आता तुम्हाला हे तीनही व्यक्ती जर विचार केला, तुम्हाला 11वीच्या पुस्तकात दिलेले आहे. तीनही व्यक्ती 11वीच्या पुस्तकात आहे, म्हणजे ज्या लोकांनी वाचलं असेल त्या लोकांना माहितीच असेल, बरोबर. मी सरळ सरळ सांगत राहतो की 11वीचं पुस्तक सोडू नका महाराष्ट्राच्या इतिहासासाठी. हा प्रश्न दिसतो का त्यातूनच आहे ना, 11वीच्या पुस्तकातून आहे. पण हा एक लक्षात ठेवा तुम्हाला, इथे जर समजा यांचं उत्तर हे कोणतं येणार, हा गोपाळ हरी देशमुख, बरोबर आहे. त्यासोबत लक्षात ठेवायचं की ज्ञानप्रकाश कोणाचं होतं, बरोबर आहे, कृष्णाजी त्र्यंबक रानडे. ते 1849 ला सुरू केलेलं होतं, लक्षात. हे जे होतं ना हे 1849 ला सुरू केलेलं आहे, कृष्णाजी त्र्यंबक रानडे. आणि यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे तुम्हाला ग्रुप सी पूर्व 2018 लिहून गेलेले. ग्रुप सी म्हणजे गट क 2018, गट क फ्री 2018 ला प्रश्न आलेले आहे ना. प्रत्येक प्रश्न तुम्हाला कुठे ना कुठेतरी मागच्या प्रश्नावरती तो कनेक्टेड दिसतोय, म्हणून सांगतो की प्रत्येक मुद्दा मागच्या प्रश्नावरती करा, त्याच्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला. आलं ना. कृष्णाजी रानडेवरती स्वतःवरती हो आहे, यांच्यावरतीच ना. कधी राज्यसेवा मुख्य 2023 आणि गट ब 2023 ला, हो ना. बघा मी जरी बघितलं मग काही सुटलं नाही माझ्या हातातून ऍडिशनल, म्हणून म्हणतोय तर 100 प्रत्येकच वेळेस माणूस परफेक्ट नसतो, कुठलाच काही ना काहीतरी सुटतो. आणि लक्षात हे तुमचं पण काम असतं की काही गोष्टी नजरेत आणून देणं, म्हणजे कधी पण गोष्टी बघा एका हाताने टाळी वाजतं असं म्हणतो का आपण, नाही ना. दोन्ही जोपर्यंत तुम्ही आणि मी एकत्र येणार नाही ना तोपर्यंत पुढे पण जात नाही. आणि माझं एक डोकं, तुमचे 20, 25, 30, 40, 50, 100 डोकं, आलं लक्षात. तर त्या हिशोबाने विचार असतो, म्हणून म्हणतोय प्रत्येक गोष्टीला स्वतः सुद्धा चालायला शिका. आलं लक्षात. घरी गेल्यानंतर ज्यांच्याकडे पेपर नाहीये, घरी गेल्यानंतर प्रत्येकाने हे तुमचंच जबाबदारी असतं, मी सांगू शकत नाही की काय पेपर, बरोबर. पेपर कुठलाही होऊ द्या, तुमचं काम आहे पेपर लगेच झेरॉक्स करून घेणं, कोणाला तरी मागून. जर समजा तुम्ही जर एवढे करत नसेल तर मग आता मी काहीच नाही बोलू शकणार याच्याकडे, आलं लक्षात. त्याच्यामुळे हे जबाबदारीचं भान आपल्याला असायला पाहिजे, हे प्रत्येकाचंच. त्याच्यामुळे ह्या गोष्टी करून घ्या आणि घरी गेल्यानंतर बघा, आता जर असता पेपर तुमच्याकडे काही लोकांकडे लगेच रंगवता आला असता तुम्हाला, आलं लक्षात. त्याच्यामुळे जरा काळजी घ्या, नेक्स्ट टाइम बघू आपण काय करतो, आलं लक्षात. हो का, त्याच्यावरतीच लिहून ठेवून द्या परत. कोणता STI मुख्य करे, मुख्य 2019. सोपं नाही प्रश्न काढणं, रात्र जगावं लागतं, खूप बारकाईने बघावं लागतं बरं कुठला कुठला मुद्दा कुठे आहे. त्याच्यासाठी त्या मुद्द्यावरती तुम्हाला
तो टॉपिक माहिती पाहिजे त्या प्रश्नावर गेलं तरच ते होते. कॉपी करणं म्हणताना समजा एखाद्याने म्हटलं ना कॉपी कर, कॉलेजमध्ये कॉपी करण्यासाठी अभ्यास लागतो. ते 10 पुस्तकं देऊन दिले काहीच कामाचं नाही. ते तुम्हाला ते माहिती पाहिजे की हा प्रश्न कोणत्या टॉपिक मधला आहे, कोणत्या पुस्तकात असेल, डायरेक्ट पेजवर जाता येतो. त्याचे शोधण्यातच वेळ जातो. म्हणून कॉपी करणारा मुलगा अभ्यास करून जातो. कॉपी करणारे आहे असे बहादर असतात ते फुल नापास होतात. किती पुस्तकं सोबत घेऊन बसणार तरी ही गोष्ट सत्य आहे. कारण त्याला माहितीच नाही हिस्ट्रीचा प्रश्न जॉग्राफीत भेटेल का, तू शोधत बसते. चुकीचं पुस्तक आलं तरी शोधत बसते तो. हे असं असतं. म्हणून ठीक आहे. परत काय म्हणतो ना, कशी लिहून ठेवून द्या तिथे. राज्यसेवा मुख्य 2025 मुख्यच करा. ठीक आहे. राज्यसेवा मुख्य 2025 म्हणजे विचार करा, जर कृष्ण प्रकाश आपलं ज्ञान प्रकाशवरती आणि त्या रानडेवरती, कृष्णाची रानडेवरती जर एवढे प्रश्न जर होत असेल, आणि लक्षात एवढं, तर दुसरं काही करायची गरजच नाही पडत जास्त. आणि बरेच मुलं ना पीवायक्यू बघत नाही. तुमच्या आजूबाजूला बघा. म्हणून ज्या गोष्टी करायच्या असतात त्या गोष्टी त्याच्या उलट्या जाऊन करायच्या, कधी प्रवाहाच्या उलट व्हायचं, हे लक्षात घेणं महत्वाचं होतं. त्यामुळे पुढे बघा आता. दुसरा कुठला येतो? हा आवडीचा प्रश्न आहे, बरेचदा येऊन गेलेला आहे. हो, ह्या दोन मध्ये ना मी तेच म्हणत होतो, कालच बोललो होतो ना, मलाही थोडं डाऊट येत आहे. मी कालच बोललेलो होतो. आणि तो रमाबाई रानडेचा PSI मुख्य 2019 आणि गट क पूर्व 2019 ला प्रश्न आलेला आणि आयोगाने ते बरोबर दिलेले. आलं लक्षात? ह्या प्रश्न थोडा डाऊटफुल आहे. मी काल परवाच बोललेलो होतो का, पण निर्णय कुठल्या जायचा नाही निर्णयाला, आयोगाचा निर्णय फायनल असणार. लक्षात? आयोग काय देतो त्यांना. काल विषय काढला होता, मी म्हटलं तुमच्याकडून मी ओपिनियन घेतलं होतं ह्या प्रश्नाविषयी, तर तुम्ही काहीतरी बोलले होते पंडिता रमाबाई. म्हटलं हो बघू आपण. मी काही बोललो नाही त्यावरती. आलं लक्षात? कारण पुस्तकामध्ये दिलाय ना. आता बघा, ह्या प्रश्नाचा मुद्दा कुठे कुठे येऊन थांबतो, खूप किचकट आहे. आता लक्षात घ्या, शारदा सदनवरती तुम्हाला प्रश्न येऊन गेलेला आहे PSI मुख्य 14 ला. आलं लक्षात? व्यवस्थित लिहा. आता PSI मुख्य 14 ला प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर आर्य महिला समाजावरती सुद्धा PSI मुख्य 19 ला प्रश्न येऊन गेलेला आहे. आर्य महिला समाजावरती. लक्षात? आर्य महिला समाजावरती तुम्हाला PSI मुख्य 19 ला येऊन गेलेला. शारदा सदनवरती परत येऊन गेलेला आहे ग्रुप B 21 ला, म्हणजे गट ब 2021 ला. आलेलं टेक्निकल असिस्टंट 2013 शारदा सदनवरती. टेक्निकल असिस्टंट 2013 आणि PSI प्री 2011. हे झाले फक्त शारदा सदन. आता पुढे जाऊ आपण. त्याच्यानंतर कैसरी हिंद, बोलता बोलता बरेचदा बोलून गेले ह्या प्रश्नाची उत्तरं क्लासमध्ये. आलं तुमच्या नोट्समध्ये तसे आहेच, आणि अकरावीचं पुस्तक सोबतीला आहेच तुमचे. ठीक आहे. कैसरी हिंद पंडिता रमाबाईला मिळालेला आहे. परत कुणाला मिळालेला आहे? आलं लक्षात? पेपरला ते पण विचारलेलं आहे की यांना तर मिळालेलं आहे, पण त्यांना कोणाला मिळालेला आहे. हा ना. मग कैसरी हिंदवरती PSI पूर्व 14 या तिथे PSI पूर्व 2014 ला. व्यवस्थित लिहा, गोंधळ होईल. आलं. कंबाईन B 21. कंबाईन B 21 ला आलेलं आहे. त्यानंतर येतो आपण हिंदू लेडीज क्लब. हे कीवर्ड बाहेर काढायचे, बरोबर. तो मुद्दा महत्वाचा आहे तुमच्यासाठी. आलेलं हिंदू लेडीज क्लब. आता त्याच्यावरती प्रश्न जर त्याची सुरुवात जर म्हटलं तर रमाबाई रानडे. इथे प्रश्न उत्तर मी तर म्हणतो कसं असायला पाहिजे होतं, रमाबाई रानडे व पंडिता रमाबाई, म्हणजे असे 2-2चा गट दिला असतात तर बरोबर आलेलं. पण आता आयोग काय देतो उत्तर बघू आपण. त्याला आपण काहीच नाही करू शकत. त्यातली आता रमाबाई रानडे इथे लिहून ठेवून द्या वाटल्यास. रमाबाई रानडे PSI मुख्य 19.
PSI मुख्य 2019 आणि गट क 19, पूर्व 2019. काय तिथे गट क पूर्व 2019 ला दिली. आणि आनंदीबाई जोशीवरती तर प्रश्न आलेलेच आहे, पहिली महिला डॉक्टर. ठीक आहे. त्यानंतर रमाबाई रानडे, हिचं कसं आहे, रमाबाई रानडेवरती परत प्रश्न आहेच तुम्हाला, बरोबर. आणि त्यानंतर हिंदू लेडी, म्हणजे जर हा विचार केला तर हा मुद्दा थोडा वाचण्यात आलाय का तुमच्या, लिहून दिलाय का? हो का? पेपर विश्लेषण दिलं त्यामध्ये. बरं ठीक आहे, एकदा वाचून घ्या एकदा, हा ऐका तर. ठीक आहे. म्हणजे पूर्ण पेपर तिकडे तिकडे अवतीभोवती फिरलेला आहे. पंडित रमाबाईवरती इथे आलेला आहे, परत आनंदीबाईवरती दुसरे कुठेतरी प्रश्न आलेला आहे, रमाबाई रानडेवरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. आणि रमाबाई रानडेवरती एक सिरियल पण यायची आहे ना, एक यायची मला आठवत. हा, उंच माझा झोका, तेच तर मला आठवत नव्हतं. उंच माझा झोका झी टीव्ही वरती मला आठवत, त्या झुल्यावर झुलायच्या. हा, तर ते त्यावर, म्हणजे त्यामध्ये त्यांचा तो काळ दाखवलेला होता. म्हणून बऱ्याच कधी कधी ना थोडं अशा सिरियली बघत यायचं ना थोडं, जसं क्रांतीज्योती सावित्रीबाई त्यांच्यावरती पण आहे मूवी वगैरे आहे, तसे बघून घ्या. आणि बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात बघा. हो, आणि मूवी पण आहे जसं बालगंधर्व, त्यांच्यावरती मूवी सुवेद भावेचा आहे, परत लोकमान्य टिळकांचा आहे, हो लोकमान्य टिळकांचा आहे मूवी, त्यांचं नाव नाही आठवत आहे. प्रत्येक समाज सुधारकावरती मूवी आहे, बघा जरा थोडं चेंज पण होतो मूड, आणि आपल्याला खरंच डोळ्यासमोर ते चित्र उभं राहते कसं असेल त्या काळचा काळ. कारण की त्या लोकांनी 3 तासाचा मूवी जरी असतो ना, खूप मेहनत केलेली असते. ठीक आहे. हा झालेला. त्याच्यानंतरचं जर म्हटलं तर मामलेदार कचेरीचं लिहिलंय ना सर्वांनी. मामलेदार कचेरीवरचा जर आपण कोणता सुटलाय का माझ्याच करून सुटला असेल, हा डी सेट आहे, आणि हा काय तर डी सेट 6वा 7वा. हो, अरे हा 7वा, माझ्याच करून 6वा पासून 7ला गेलो नाही. हा 1915 ला, आता कितीतरीदा मी क्लासमध्येच बोलून गेलेलो आहे, पूर्ण स्टोरी सांगून देतो मुद्दा निघाला की, कारण वारंवार ह्या गोष्टी आठवलं होतं का डोक्यामध्ये माझे शब्द, असं 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 मास्तर सांगत होते. आलं लक्षात ना, तर ते लक्षात घ्या. इथे गांधीजी भारतात आल्यानंतर पुढे कोणते प्रश्न यशस्वीपणे हाताळले, बरोबर, असा हा प्रश्न. पण याच्या आधी पण असा एक प्रश्न पण आलेला आहे की पहिला सत्याग्रह कोणता त्यांनी हातामध्ये यशस्वीरित्या निभावलेला आहे. आलं लक्षात, तो चंपारण्य. आता इथे जर म्हटलं तर बिहारमधील चंपारण्य 1917. आलेला. खेडा येथील शेतकऱ्यांचा शेतसारा प्रश्न मी त्या दिवशी बोलून गेलो होतो, आलं लक्षात, तर तो 1918चा. ठीक आहे. आणि अहमदाबाद शहरातील मिल मजूर व मालक यांच्यामधील संघर्ष हा 1918चा. आणि मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ 1909चा कायदा. यालाच तुम्हाला घटनाक्रम पण लागू शकतात, प्रश्न आहे घटनाक्रम वरती. आलं लक्षात, तर घटनाक्रम वरती जो प्रश्न विचारतो म्हटलं तर लक्षात घ्या. आता पुढे तुम्हाला हा प्रश्न कुठे कुठे आलेला आहे, ह्या तीनही मुद्द्यांवरती प्रश्न आलेला आहे. तीनही मुद्द्यावरती प्रश्न आहे तो क्लर्क 2013 ला. आलं लक्षात, क्लर्क 2013 आलेला प्रश्न आलेला त्यावरती. आणि त्याच्यानंतर मुस्लिमांसाठी जो मतदारसंघ म्हणता येईल हा मुद्दा, म्हणजे 1909चा कायदा, बरोबर आहे. तर 1909च्या कायद्यावरती राज्यसेवा मुख्य 2019 आणि राज्यसेवा पूर्व 2012 ला प्रश्न, बरोबर. मग इथे राज्यसेवा मुख्य 2019 आणि राज्यसेवा पूर्व 2012 आलेला. हे दोनदा प्रश्न येऊन गेलेला आहे यांच्यावरती. हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा. पुढे परत तुम्हाला प्रश्न येतोय राज्यसेवा मुख्य 14, 18 आणि 20. बघा, मी राज्यसेवेचेच प्रश्न जास्त यायला लागले इकडे, आलेलं असतं. मग राज्यसेवा व्यवस्थित राज्यसेवा मुख्य लिहून ठेवा इथे, राज्यसेवा मुख्य
ठीक आहे. ह्या मुद्द्यांवरती म्हणजे चंपारण्यावरती आहे, शेतसाऱ्यावरती म्हणजे हा खेडा सत्याग्रह आणि अहमदाबाद सत्याग्रह, बरोबर. आणि याच्या एका एका सत्याग्रहावरती एक एक वैयक्तिक प्रश्न आलेला आहे तो वेगळा, जो तुम्हाला वैशिष्ट्य विचारलेला आहे, बरोबर आहे. की त्यांच्या सोबतीला कोण व्यक्ती होते, कोणता त्यामध्ये ठराव पास झालेला होता, कशासाठी होता तो आणि कधी तो झालेला होता, असे प्रश्न येऊन गेलेले आहेत तुम्हाला, बरोबर. म्हणजे तोही मुद्दा, हा मुद्दा महत्वाचा असतो. आणि कॉमन प्रश्न लिहा, राज्यसेवा मुख्य लिहिला 2014, 2018, 2020. लक्षात किती 2014, 2018 आणि 2020 येऊन ठेवून द्या तिथे. आहे त्यांच्यावरती प्रश्न. मग जर एवढं जर करत असेल काय तो वाचायचा प्रश्न नाही. ठीक आहे. इथे सुद्धा अहमदाबाद मिल मधून अंबालाल साराभाई, अनुसूयाबेन त्यांच्या सोबतीला महात्मा गांधी लढवलेला लष्कर, त्यांचा तो सत्याग्रह होता. आणि ह्या तिन्ही वरती परत एक प्रश्न आहे. पहिली सविनयभंग चळवळ, पहिली असहकार चळवळ आणि पहिला उपोषण सत्याग्रह आहे ना, विचारलेला आहे तुम्हाला. हा नाही तसं नाहीये, पहिला खेड्यातला नाही, तो नाही मुद्दा रे. हे बघ, पहिला चंपारण्य सत्याग्रह जर म्हणतो तर पहिला कुठला आहे तर मी बघा जिथे तुम्हाला लिहून दिलेला आहे सखेड्यात त्याच्या समोर कंसामध्ये लिहून दिलेलं आहे, मला आठवते. पहिला सविनय कायदेभंग चळवळ, पहिली असहकार चळवळ आणि पहिला उपोषणावरचा चळवळ. आणि तसा प्रश्न येऊन गेलेला आहे आयोगाचा. साध्या एका प्रश्नांमध्ये तिन्ही प्रश्न सुटतात, म्हणजे तिन्ही मुद्दे. म्हणजे बघा एका मुद्द्यावरून तुमचे किती प्रश्न आलेले आहेत, फक्त लिंक बदललेली आहे आयोगाने. आहे मुद्दा शेवटी तोच. पुढे बघायचं, जो पुढे त्यानंतरचा जर म्हणाल ना तुम्ही मामलेदार कचेरीचा हा जो प्रश्न येतो ना दुसरा, हा प्रश्न जरा थोडा वेगळा आहे. हा का उत्तर आहे? हा हो हो, राज्यसेवा पूर्व 24 ला सहकारी विचारले त्यातले. खेड्यावरती एसओ पूर्व 2000. अजून किती लिहिणार त्यात? जेवढं बघाल तेवढे आहेच प्रश्न, बरेच प्रश्न आहेत. मी फक्त मुख्य प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आले लक्षात ना. आणि जे इतर परीक्षेला आलेला तो पाठ वेगळा, बरोबर आहे. म्हणून मी फक्त मेन पार्ट घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे प्रश्न भरपूर आहेत, बरोबर. म्हणून म्हणजे की स्वतः जर तुम्ही बघाल तर तुम्हाला एक सोबत 4 मिळतं, इंटरेस्ट वाढतो अभ्यासात, ह्या सर्व गोष्टी करा तुम्ही, काहीच नाही त्यामध्ये करू शकता. जर तुम्ही लोकांनी बऱ्यापैकी बघितलं असतं, बऱ्याच लोकांनी होते ना 2 दिवस, रविवारचा दिवस पूर्णच होता ना, दुपारनंतर काय केलं, सोमवारचा दिवस, आजचा मंगळवार, तिसरा दिवस, आपण 2 दिवस होते ना, 2 दिवसात होते. मी सुद्धा तेवढ्याच दिवसात केलं, आलं ना. तर हे तुमच्या लक्षात घेणं महत्वाचं राहतं की तुम्ही कशा पद्धतीने त्याला करता, बरोबर आहे. हे तुम्हाला अभ्यास करायचं, हे तुम्हालाच बघायचं आहे, तुम्हीच करणं गरजेचं आहे. हे तर म्हणतो हे मला घ्यायची पण गरज नको पडायला पाहिजे, तुम्हीच तुमचा रस्ता क्लिअर करायला पाहिजे. ह्या गोष्टी जिथे अडलं तिथे ठीक आहे, आपण डिस्कस केला, ठीक आहे. पुढच्या वेळेस पासून तरी लक्षात ठेवा, पुढच्या वेळेस पासून लक्षात असायला नको. मी तर म्हणतो हा पेपर ठीक आहे, पण पुढचा पेपर हा तुम्हाला असं विश्लेषण करायची गरज नको पडायला, डायरेक्ट मुख्यचा अभ्यास करायची गरज आलं ना लक्षात. मुख्यचा अभ्यास ब्रीफचा आता तो पाठ गेला, आता थोडं मुख्यकडे वळा, थोडा एक लेवल पुढे जायचं, तिथल्या तिथे राहतो ना आपण तिथल्या तिथे फिरत राहतो, आलं लक्षात. मग ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या, ठीक आहे. आता हा प्रश्न जर विचार केला, हा प्रश्न थोडा वेगळा आहे, बरोबर आहे. हा भेटला पण नाही मलाही नाही, त्याच्यामुळे याला कसं सोडून नाही. जसं मागच्या पेपरमध्ये एक बॉम्बवाला होता मुजफ्फरपूरचा, प्रश्नाचा रेफरन्स आहे नाही असं नाहीये, पण असे जर प्रश्न पेपरला आले, मी काय सांगतो तुम्हाला, लक्षात ठेवा, जास्त वेळ घालवत नाही बसायचा. कारण बरेचसे पोरं काय म्हणतात, अरे यार कठीण प्रश्न आहे, सुचत नाहीये, ते डोक्यात फिरत राहतो. पेपर सोडवण्याच्या आधी तुम्हाला कोणते नाही सोडवायचे ते क्लिक करणं फार महत्वाचे आहे, आलंय का लक्षात. तुम्ही जे करायचंय त्याच्यापेक्षा जो नाही करायचं आहे ना त्याला जर बाहेर काढलं ना, जो करायचा मुद्दा राहतो, जे सॉल्व्ह करायचे प्रश्न त्याच्यावरती वेळ जास्त जातो ना. आता हा प्रश्न काही मुलांनी ज्यांचा अभ्यास कमी असेल किंवा जे बिचारे करत आहे त्यांच्या पद्धतीने नक्कीच तो मुलं इथे जर त्याचा मूड ऑफ झाला ना, त्याचा समोरचे प्रश्न त्याच्या हातातून जातो. कारण प्रश्न नाही आला तर आपल्याला टेन्शन यायला लागतं, बरोबर. तर म्हणून असे प्रश्न काय करायचे, स्किप करून टाकायचे सरळ, मी तर सरळ म्हणेन. कारण चुकून सॉल्व्ह करून चुकण्यापेक्षा
तसं स्किप केलेलं बरं ना. आपल्याला 10+ लागतात, खूप झाले, जास्त नको. आणि आई आपल्याला 15 देतात. तर हा प्रश्न जर म्हटला आपण, तर ह्या प्रश्नावरती लक्षात ठेवा की हा प्रश्न थोडा किचकट होता. किचकट. जर ज्यांनी तो 11वीचं पुस्तक वाचलं असेल त्यांना प्रतापसिंह तर होतेच. आले लक्षात? हे बघ, 1857च्या उठावाच्या संदर्भात त्यांनी दिलेलं आहे. सातारचे प्रतापसिंह होतेच. प्रतापसिंह हे निपुत्रिक वारले, त्यांच्यामुळूनच त्या ठिकाणी डलहौसीने पहिलं संस्थान खालसा केलेलं हे संस्थान होतं. बरोबर आहे, सातारचं संस्थान. पण त्यांच्या सोबत रंगराव पागे हे कुठे वाचण्यात नाही आलं. आलं लक्षात? मग गाडी कुठे आवडते? इथे येऊ. हा एक. त्याच्यानंतर कोल्हापुरामध्ये 31 जुलै 1857 रोजी 21व्या व 22व्या तुकडीतील शिपायांनी बंड केले. हे माहिती आहे, पण गाडी पुन्हा इथे येऊन वाटते. आले ना? त्याच्यानंतर नरगुंचा उठाव, बरोबर आहे, भगवंतराव भावे त्यांचं नाव आहे, बरोबर आहे. तर हे नरगुंचे त्यांनी उठाव केलेला आहे, याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे नरगुंदवरती, 11वीच्या पुस्तकात आहे. पण दत्तक पुत्र अमान्य झाल्याने मे 1858 मध्ये त्यांनी बंड केले, हे वर्ष नाही लक्षात. पण तसे तुम्हाला 11वीच्या पुस्तकात दिले आहे, मला आठवत आहे. कारण नरगुंचा उठाव त्यांनी दिलेला आहे, जो भिल्लांचा उठाव वगैरे आहे ना, त्या ह्याच्यामध्ये दिले. मग तो नाशिकचा उठाव म्हणता येईल, शेतकऱ्यांचा उठाव आहे, ते त्यामध्ये दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हा सेंटेन्स बहुतेक मिळू शकतात, मला बघायला नाही मिळाला म्हणून. आणि परत आंबा पाण्याची लढाई, ही सुद्धा 11वीच्या पुस्तकात दिलेली आहे. म्हणून असे प्रश्न सुटले तर सुटले, नाही तर स्किप पण करता आले पाहिजे आपल्याला, बरोबर. कारण चुकून जर शुअर असेल तर बघायचं वेगळं. आणि जर एखादी फक्त 2 गोष्टी, कारण बघा 1857 उठावावरती प्रश्न आहेत, दर पेपरला राहतो, मग कधी भारतावर कधी महाराष्ट्रावर. मग त्यानुसार एकदा पक्का बघाल, घरी गेल्यानंतर 11वीचं पुस्तक नक्की चाळा. आलं? 11वीचं पुस्तक बघायचं एकदा. पुढे नरगुंदवरती आहेच, मागच्याच पेपरला आलेलं आहे. पहिल्या सेंटेन्स वरती ह्या नावांमुळेच आलेलं, नाही तर प्रतापसिंहावरती आहेच. हो, प्रतापसिंहावरती आलेलंच आहे. ठीक आहे. त्यानंतर येतो 10वा प्रश्न. 10वा प्रश्नाला काय बोलू? बरेचदा रिपीट आलेला आहे. आलं लक्षात? त्याची द्यायची गरज नाही. इतकेदा विचारला या पेपरला, म्हणत असेल तर देतो लिहून. ठीक आहे, तेच. त्याच्यामुळे कंबाईन प्री 22ला हे ते बरेच प्रश्न आलेले आहेत. म्हणून ते उठाव आपलं ते अधिवेशन पाठ करा व्यवस्थित. प्रत्येक पेपरला कुठे ना कुठेतरी अधिवेशन विचारलेलं आहे. मग दुसरं, तिसरं, 5वं, 10वं जे काही असेल त्या पद्धतीने घेऊन गेलेलं आहे. पण लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस अशी येईल असे नाही. आला का लक्षात? प्रत्येक वेळेस असा प्रश्न येईल असे नाही. ठीक आहे, प्रत्येक वेळेस त्याला तो बदलत गेलेला असतो तो ट्रेंड. आलं ना? प्रत्येक वेळेस त्याचा भाग बदलत गेलेला दिसतो. मग ते सुरुवातीचा असू द्या की मग कुठलं अधिवेशन, कशा त्याचं वैशिष्ट्य विचारू शकतात, कशा पद्धतीने आलेलं ते विचारू शकतात. म्हणून तुमच्यासोबत ते लक्षात घेणं महत्वाचं. समजलं? की काय होतं ना, की तो पेपर कसा आलेला आहे, पेपरचा प्रश्न कसा आलेला असेल, आयोग काय करणार, हे साधे सोपे प्रश्न आणि होऊ शकेल एखाद्या पुढच्या कोणत्याही पेपरला याच्यातच कठीण करून टाकणार. मग सुरुवातीला घेऊन जाईल ब्रिटिश अधिकाऱ्यांपर्यंत, किंवा कसं झालं, काय झालं, कुठे किती सदस्य होते, काय होते, अशा पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर याच्यावरती काही आहेच ना तुमच्याकडे आता, ज्याला काही बघायला गेलं खूपदा रिपीट आलेले. त्याच्यानंतर येतो थंड हवेचे ठिकाण, चुकीचे विधान. असा प्रश्न या पॅटर्न मध्ये हा पहिल्यांदा आला, या पॅटर्न मध्ये. पण असे प्रश्न बरेचदा येऊन गेले जोड्या लावामध्ये आलेले आहेत ना. मग आता याच्यामध्ये जर म्हणाल तुम्ही जोड्या लावा, तर बघा महाबळेश्वर वरती प्रश्न येऊन गेलेला आहे PSI मुख्य 23ला, महाबळेश्वर सातारा आलेला आहे ना इथे. PSI मुख्य 2023ला प्रश्न आलेला आलेला. पाल जळगाव बरोबर येतं, महाबळेश्वर सातारा तेही बरोबर आहे, लोणावळा पुणे बरोबर आहे, फक्त हे चुकले तोरणमाळ थोडे आलंय ना. परत याच्यामध्ये PSI मुख्य 12 वरती येतं, इथेच PSI मुख्य 12. त्यानंतर ते येतं तोरणमाळ. तोरणमाळच्या धुळे जर असेल तर त्याच्या जागेवर काय येतं? नंदुरबार येतं. धुळे नाही येतात तिथे, नंदुरबार येतं. नंदुरबार येतं त्या ठिकाणी, चुकीचं विचारलेलं आहे. पण प्रश्न येऊन गेलेला आहे जोड्या लावा, म्हणजे असं विधानामध्ये त्यांनी खालची जोडी दिली हे आलेलं आहे असं. पण याच्या आधी पण तसंही टॅक्स शिक्षण मुख्य 17ला विचारलेलं आहे, नंदुरबार वरती, धुळे तोरणमाळ वरती, बरोबर आहे.
टॅक्स असिस्टंट 2017, मुख्य 2017 मुख्य करा, आणि राज्यसेवा मुख्य 17ला या. खूपदा हे पाठवून करून टाक. हा, नकाशामध्ये तर हो, नकाशामध्ये तर मग आहेच नकाशा 1, 2, 3. म्हणून प्रत्येक ठिकाणी मी बोलत राहतो की तुम्हाला की नकाशा पण करा. आलं, हे असे ठिकाण, आणि याला काही लॉजिकच नाही, हे पाठच करून टाकायचे. आलं का? पाल, जळगाव हे थंड हवेचं ठिकाण आहे. कुठे येतं? रावेर जवळ येतं, यावल तालुका. बरोबर, यावल तालुक्यामध्ये येतं. होऊ शकेल एखाद्या वेळेस तुम्हाला अभयारण्य विचारू शकतात, ठिकाण विचारतं, त्याचं वैशिष्ट्य. आले लक्षात ना? यावल, हो, यावल अभयारण्य पण येतं त्या ठिकाणी. बरोबर, हा, यावल अभयारण्य पण येतं. तर त्या ठिकाणी येतं पाल. त्यासोबतच लक्षात घ्या की महाबळेश्वर मग हे कोणत्या डोंगर रांगेमध्ये, कसं आहे, काय आहे, कोणते शिखर येतं, किती उंची आहे, ते विचारलेलं आहे तुम्हाला. आणि लोणावळा, आता माहिती असेल लोणावळा खंडाळा. ओके, त्यामध्ये डोंगर रांगा वगैरे विचारणं. पुढे जो 12वा प्रश्न येतोय ना, त्यावरती जरा हा थोडा किचकट आहे. बरोबर, सोपाच आहे, पण म्हणजे प्रश्न येऊन गेलेला आहे, वैनगंगेवरती पण येऊन गेलेला आहे. एका ह्याच्यात तर तुम्हाला लांबीचा पण येतो. बरं, वर्धा वैनगंगा नद्यांचा संगम आतापर्यंत प्राणीचा विचारलेला आहे, पण यांनी चंद्रपूरच्या नैऋत्येस आहे की नाही ती विचारली. बरोबर आहे. मग याच्यासाठी पूर्ण तुम्हाला नकाशा, म्हणून म्हणतो नकाशा बारकाईने बघा. हा मुद्दा तुम्हाला कुठेच दिसणार, पण ह्याचं सुद्धा ज्यांनी प्रश्न तयार केलेला असेल आयोगाने, हे नकाशाचं निरीक्षण करून केलेलं आहे. म्हणून जर समजा आपण जर समजा हा भाग पूर्ण असा जर विचार करतो म्हटलं, तर हा असा येत असेल आपला. बरोबर आहे. मग त्यानुसार तुमच्या ते एक लक्षात येत राहतं ना, की आपल्याला ही जर वैनगंगा आलेली आहे, ही जर वर्धा आलेली आहे, आणि ही पैनगंगा आलेली आहे, ह्यांचं दोघांचा संगम आलेला आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला अशी खाली उतरलेली दिसते. ही प्राणहिता आलेली आहे, ही वैनगंगा आहे, ही वर्धा, आणि ही पैनगंगा, आणि ही प्राणहिता, आणि खाली येऊन गेलेली आहे तुम्हाला गोदावरी. बरोबर, चंद्रपूरच्या नैऋत्येस म्हटलेलं आहे. मग याच्यासाठी तुम्ही नकाशाच बघणार, तुम्ही दिशा कसं ठरवणार की पाटली, तर तुम्ही किती पण लिहा, याच्या नैऋत्येला, याच्या ईशान्येला, त्याच्या पूर्वेला, आणि त्यांनी वेगळंच काही विचारलं असतं. जसं तुम्हाला विचारलेलं आहे की हे इंद्रावती नदी महाराष्ट्राच्या कोणत्या भागाला येऊन मिळते, कोणत्या दिशेकडून वाहते, ती सरळ म्हणू शकतो आपण की उत्तर, म्हणजे नाही वा, जसं वायव्येला नर्मदा गेली आहे, तशी इकडून आग्नेयेला इंद्रावती गेली आहे. आलं लक्षात? तर ते एक लक्षात घेणं महत्वाचं होतं तुम्हाला. पण इथे तुम्हाला किचकट, म्हणून मग वारंवार रोज नकाशे बारकाईने बघा. फक्त तुम्हाला तेवढं वेळ तेवढंच कंटाळा करतात, असे प्रश्न सुटून जातात. आणि खरं मेरिट ना अशा प्रश्नांवर ठरतो ना. सोपे प्रश्न सारा जगच सोडवतो. हे असे प्रश्न सोडवतात कधी. मग त्यामध्येच बघा, कान्हा, पेंच, बाग, वैनगंगा नदीच्या उपनद्या मी दिल्या आहे ना. त्यानंतर वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावरील ऊस, आरणा, वाघाडी, कोळी. आले लक्षात? उजव्या किनाऱ्यावरील, डाव्या किनाऱ्यावरील, आणि त्यानंतर तारणा, हे बघ, गोदावरीच्या उपनद्या येऊन मिळतात. आलं लक्षात? तोरणा, मन्याड, गिरणा, मांजरा, दुधना येतं, त्या सिंदफणा येतं. बरोबर आहे. तर ह्या सुद्धा प्रवरा येतं. कोणत्या दिशेला कोणत्या नद्या येऊन मिळालेल्या आहे, कशा आलेल्या, काय आलेल्या, प्रश्नांची किचकट येऊन थांबून जातात. म्हणून जरा थोड्या बारकाईने उपनद्या विचारा. जसं एक तुम्हाला खनिजाचा प्रश्न आलेला आहे मागे, कामठीवरचा, अंबा नदी वगैरे आलेलं आहे ना, तेच अंबा नदी म्हणाल तर कोकणात जाणार. आलं लक्षात? कोकणात नाही ना अंबा नदी, बरोबर, तिथे आलेली आहे. पण इथे त्यांनी कोणती नदी विचारलेली आहे तुम्हाला? खनिज संपत्तीवरती कोळशाचा, उमरेड कोळसा आलेला ना प्रश्न, तर तसा एक प्रश्न येऊन थांबतो तुम्हाला. म्हणून ठीक आहे, जो पुढे आलं लक्ष. फक्त या प्रश्नावरून आपल्याला हा एक अंदाज घेणं महत्वाचं आहे की तुम्हाला थोडं डीप मध्ये जावं लागणार आहे, आणि हा मुद्दा प्रत्यक्षात नकाशाशिवाय तुम्हाला कुठेही मिळू शकणार नाही. लक्षात. म्हणून कोण कोणाच्या उत्तरेला, कोण कोणाच्या ईशान्येला, वायव्येला, नैऋत्य, हे सर्व त्यामध्ये आलेलं असतं. ठीक आहे, पुढे बघायचं. कोपेनवरती मागे दिलेला आहे, आताही दिलेला आहे. गट ब ला पण कोपेनवरती प्रश्न आलेला आहे, आणि याच्यावरती पण. आणि हा लक्षात घ्यायचं बघा, 4दा प्रश्न येऊन गेलेला आहे कोपेनवरती म्हटलं तर. कोपेनवरती म्हटलं तर बघा, AMRTO म्हणजे AMVI प्री 2020 ठेवून द्यायचं ते, AMVI प्री 2020. AMVI म्हणजे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, RTO. हा एक. त्याच्यानंतर राज्यसेवा मुख्य 25, राज्यसेवा मुख्य 2025. आलं.
त्यानंतर येतोय आता हा जो म्हटलं ना, ही लाईन आणि AMW ही लाईन जर विचार केला तर 2 पेपरला विचारलेली आहे, जशाच तशी. तर ते येतं ते राज्यसेवा मुख्य 19 आणि राज्यसेवा मुख्य 16. राज्यसेवा मुख्य 19 आणि राज्यसेवा ही मुख्य 2016. घरी गेल्यानंतर बघायला एकदा बघायचं काय घरी गेल्या काय हो गडबोच आणि गडबोला तर आहेच तो प्रश्न मागचा म्हणून मी तो घेतलेला नाहीये. मागच्या गडबेला विचारलेलं आहे ना तुम्हाला कोपेन, पण याचा अर्थ पुढे कोपेन विचारून असं नाही. आयोग तेच सांगणार त्रिवार्तही करा कोपेनही करा. आलं लक्षात ना, हे दोन्ही सांगत आहे तुम्हाला. कारण त्रिवार्तावरती तुम्हाला नकाशा सहित विचारलेला आहे. आठवलं तुम्हाला असा नकाशा दिला आयोगाने महाराष्ट्राचा ध्येयाशी विभाग करून विचारलेला क्रम पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे AWAM काय येतो तशा पद्धतीने BS ना हा किंवा त्याचे फुल फॉर्म पण विचारतात त्याचा अर्थ सरळ सरळ देतात. इथे जर असाही प्रश्न तयार होतो आणि कोणत्या प्रदेशात आढळतं असं म्हटलं, इथे जर त्यांनी AW दिलं असतं त्याच्यासमोर हा कोणता प्रदेश होता, AS कोणता प्रदेश, AMW आणि हे प्रदेश जोडायला प्रश्न तयार होते कोपेनच्या वर्गीकरणानुसार किंवा त्रिवार्ताच्या वर्गीकरणानुसार. किंवा त्याच्यामध्ये असंही होतं की हवामानापैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी हवामानामध्ये कोणतं वर्गीकरण केलेलं आहे, किती भागामध्ये केलेलं आहे, तोही एक प्रश्न आहे. बरोबर आहे. जसं वर्गीकरण कोणते, जसं 13 भागामध्ये कोणी केलंय, 7 भागामध्ये कोणी केलेलं आहे, 20 भागामध्ये जे काय असेल अशा पद्धतीने प्रश्न तयार. तुम्हाला त्या पद्धतीने जाणं महत्वाचं राहतं. समजलं ना. त्यानंतर हाही सुद्धा प्रश्न तुम्हाला नकाशावरून सुटणार आहे. आलं लक्षात. बंगाल, बिहार, नेपाळी भारतातील राज्य नेपाळी दिशेला लागून आहेत. आता हे नकाशावरती सुटतोय ना, आहे की नाही ते बघायचं. हा एक. त्यानंतर लक्षात घ्यायचं नेपाळ हा देश भूपरिवेष्टित देश आहे. नेपाळला झालं ना प्रकरण होतं ना, तसं नेपाळ पेटला होता ना मागे, त्याच्यावरती प्रश्न आला. म्हणजे घटना घडते किती प्रश्न विचारते भूगोलात आपल्याला. आलं का लक्षात. म्हणून एखादी घटना जेव्हा घडतं ना त्यावेळेस आपल्याला त्याच्या अवतीभोवती राजकीय, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं राहतं. एक बेसिक पातळीवरती तुम्हाला राज्यसेवेला म्हणा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. आता मार्च एप्रिलला मुख्य परीक्षा तिची शक्यता आहे राहण्याची नेपाळवरती, कारण नेपाळ हा भारताशी कनेक्टेड देश आहे. नेपाळमधून उगम पावलेल्या नद्या भारतामध्ये येतोय. नेपाळ असा एकमेव देश आहे की सहज सायकलने येणं जाणं करू शकतो चहा पाण्यासाठी. तिथे काहीच नाही कोणी थांबवत, फक्त एंट्री करतात, कुठे चाललं काय तेवढंच. त्याचा ब्रश तिकडे करतात, चहा इकडे घेतात. बॉर्डरवरचे बघा तुम्हाला सरळ म्हणजे सकाळ संध्याकाळी भारतात, सकाळी दिवसभर नेपाळमध्ये काम करायसाठी. तेही लोक भारतामध्ये आणि भारतातले सरळ त्यांचे म्हणजे त्यांचं लग्न, मुलं मुली इकडे देणं घेणं हे सर्व चालतं त्यांचं, कारण की सहज आहे. फक्त नदीच्या पलीकडे नदीच्या अलीकडे तेवढं चाललेलं आहे. म्हणजे ह्या देशावरती प्रश्न येण्याची शक्यता राहतो तो विशेष आहे महाराष्ट्र भारतासाठी म्हणून. आणि जे युपी बिहारमध्ये जे तस्करी सुद्धा होतंय ना, जे गावठी कट्टे वगैरे दिसतंय ना आपल्याला, हे सर्व तिथूनच येतं. गावठी कट्टे वगैरे सर्व. नाही तर एवढं क्रिमिनल तुम्ही सांगा ना कुठून येणार एवढं क्रिमिनल हे तिथूनच आलेलं असतं. नेपाळवरती आपण बंधन नाही टाकू शकत, तो त्यांचा देश आहे शेवटी. बरोबर. म्हणून लक्षात घ्यायचं एखादी देश जसं बांगलादेश मध्ये मध्ये पेटतो, काही ना काहीतरी गोष्टी विचारण्याची शक्यता राहतात. म्हणून जरा थोडं त्याच्याविषयी मग गंगा नदीचं आलं, जमुना त्यांच्याविषयी तुम्हाला काही जर वाचता आलं भूगोलामध्ये त्यांची लांबी रुंदी किती काय कसं काय हे सर्व व्यवस्थित करून ठेवण्याचं महत्वाचा भाग येतो. त्यानंतर लक्षात घ्यायचं जणू पुढे नकाशावरती आलेला आहे पूर्ण. आणि भूतान हा सुद्धा नेपाळ ह्या देशाच्या शेजारी आहे, काय सुद्धा बघून घ्यायचं. पण मध्ये सिक्कीम आलेलं आहे, ते व्यवस्थित बघायचं नकाशा सांगतो आपल्याला. म्हणून नकाशांचं निरीक्षण फार महत्वाचं आहे. ठीक आहे. प्रत्येक पुस्तक मुद्दा तुम्हाला नोट्स मध्ये मिळेल किंवा असं मिळेल. हा प्रश्न जसे तसा येऊन गेलेला आहे. हा येतो PSI बरोबर आहे, PSI प्री डिपार्टमेंटल PSI प्री 23 ला जसाच्या तसा प्रश्न घेऊन थांबलेला आहे. PSI प्री डिपार्टमेंटल 2023 ठीक आहे. जसाच्या तसा कॉपी पेस्ट केला आयोगाने. आले लक्षात. आणि त्यानंतर लिहायचं. आणि हा प्रश्न कुठे थांबणार तुम्हाला बघा, चौथीच्या पुस्तकात त्याचं उत्तर आहे. खाली चार्ट दिलेला आहे ना, त्या चार्ट मध्ये आहे चौथीच्या पुस्तकामध्ये. त्यामुळे लक्षात घ्यायचं तुम्हाला की तो मुद्दा सरळ चार्ट आहे.
पाठ करून टाकेल त्यामुळे हे ठिकाणं दिली आहे त्याच्यामध्ये. हा एक येतो. आणि सुरजागडवरती म्हटलं तर तुम्हाला 2 प्रश्न आलेले आहे नंतर. सुरजागड दोनदा विचारलेला आहे. राज्यसेवा मुख्य 18, कंबाईन बिल मुख्य 2025 मागचे याला आलेले. मुख्यला लिहायची गरज आहे का? लिहून द्या वाटल्यास. लिहायचं असेल तर लिहून द्या. बघा, कंबाईन बी मुख्य 2025 आणि कोणतं म्हटले मी परत? राज्यसेवा मुख्य 18. राज्यसेवा मुख्य 18 हे झालं. जो पुढे मासेमारी संपदा योजना हा तर पूर्ण चालू घडामोडीशी रिलेटेड आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला तिथे येऊन थांबतो, याला काही नाही, चालू घडामोडीशी रिलेटेड आलेलं आहे. भारतामध्ये प्रथम क्लोन. सर कितवा प्रश्न येतो पुढे? 23वा. हा यमुना नदीची. 19वा. नकाशावरती आधारित प्रश्न. बोलता बोलता बरेचदा बोलून गेलोय मी क्लासमध्ये, तोच मुद्दा येतो. आलं लक्षात ना? सक्रम. तर काय बघा, माझं काम राहतं तुम्हाला सांगणं किंवा नोट्समध्ये लिहून देणं, पण तुमच्या घरी गेल्यानंतर काम असतं त्याचं उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम पूर्ण चारही दिशेने त्याचं ऑपरेशन करणं. आणि ज्या मुलांनी नकाशा, मी म्हटलंही होतं, नद्यांचा एक एक नकाशा तयार करा. आणि त्या जेव्हा तुम्ही नद्या दाखवल्या असेल ना, तो नकाशा जरी बघितला असेल ना तरी तो प्रश्न सुटला असेल. एक दोन जरी मुद्दा आला ना त्याचा तो सहज प्रश्न सुटून जातोय तुमचा. बरोबर. ज्यांनी नकाशे तयार केले नसेल त्यांनी व्यवस्थित तयार करा. बरोबर आहे. अजूनही एका एका नदीवरती एक एक नकाशा तयार करा व्यवस्थित बारकाईने. कारण नसेल करणार तर शेवटी काय असे प्रश्न आले तर सुटतो ना. याला काही दुसरं लॉजिक नाही नकाशाशिवाय. म्हणून ज्यांनी तो मागे ॲटलसचा मॅप घेतला असेल ना त्याच्यामध्ये दिलेला आहे तुम्हाला. अगदी बारकाईने त्याला रंगवून टाका, तिथे लिहून ठेवा याच्यावरती असा असा क्रम तयार होतो, असा असा प्रश्न येऊ शकतो. स्वतः निरीक्षण करायचं, स्वतः प्रश्न तयार करा. तर कधी आयोगाची मागच्या प्रश्नाचा ट्रेंड बघूनच. नाही तर काय होतंय ना, प्रश्न एकीकडे आपण एकीकडे. यमुना नदी साऱ्या जगाला माहिती आहे, कुंभमेळ्याच्या वेळेस आंघोळीला गेलेले आहे. आलं लक्षात? पण तो प्रश्न सुटलेला नाही. आलं लक्षात का? तर आपल्याला माहित असणं महत्वाचं नाही, त्याचा ट्रेंड माहित असणं महत्वाचं. बदलता पॅटर्न, त्यामुळे लक्षात घ्या. ठीक आहे. जो त्यामध्ये लक्षात घ्यायचं होतं पुढे. चंबल. चंबलखोर नाव आठवलं ना? 12वी फेल मध्ये मनोज कुमार शर्मा त्यांनी. ठीक. हा प्रश्न जरी म्हणाल तर चालू घडामोडीशी रिलेटेड येतो. ठीक आहे. पुढच्या वेळेस मी काही तुम्हाला ना पॉलिसीज देतो, कारण की पॉलिसीजवरती प्रश्न जास्त येतात धोरणावरती. मागच्या पेपरला होता आताही. तर जे काही महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा भारत सरकारचे काही धोरणं असतात ना ते मी तुम्हाला देतोय. ठीक आहे. किंवा मी तुम्हाला सांगेल कुठून करायचं कसं करायचं. ठीक आहे. राष्ट्रीय नाही ना. अरे हा प्रश्न याच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान एनपीएचसीएम रिकामी जागा पंचवार्षिक योजना तयार करण्यात आलेल्या आहेत. आता एक लक्षात घ्या, 4 योजना शेवटच्या मी कधीतरी बोललो होतो, शेवटच्या 4 योजना जास्त करून ठेवा. 8 नंतरच्या एकदा बोललो होतो, मला आठवतंय सायंकाळच्या बॅचमध्ये. 8व्या नंतरच्या योजना म्हणजे 9, 10, 11, 12 ह्या 4 योजनेवरती कसे ना कसे तरी प्रश्न घुमून फिरून विचारत असतात. कारण 8व्या योजनेनंतर खऱ्या अर्थाने आपली इकॉनॉमी डेव्हलप व्हायला लागली. इकॉनॉमी डेव्हलप व्हायला लागली, आपली लोकसंख्या वाढायला लागली, शिक्षणाचं प्रमाण वाढवायला लागलं. भारत सरकार शिक्षणावरती, महिलांवरती आणि तो जन्मदर आहे ना त्याला नियंत्रणात आणण्यासाठी काम करायला लागलं. आणि त्याचमध्ये लोकसंख्या धोरण 2000 आलेलं आहे. त्याच्यावरती प्रश्न मागे पण विचारलेला आहे. मागच्या राज्यसेवेला तर तुम्हाला 2045 डायरेक्ट वर्ष विचारलेलं आहे. पण इथे तुम्हाला लोकसंख्या धोरणावरती तुम्हाला त्याचे ते गट दिलेले आहे. आणि जसे तसं तो प्रश्न जसं तसं नाही, पण त्यातले 2 ते 3 मुद्दे ना रिपीट आलेले आहेत. हा हा. पण इथे काय दिलंय त्यांनी? एनपीएसएम हा उपक्रम दिलेला आहे. आलं लक्षात? तर त्यामध्ये तो मुद्दा एकदा व्यवस्थित बघायला आहे मला, नाही का? बरं ठीक आहे, परत एकदा मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे. तर हे लक्षात घ्यायचं. म्हणून त्या 4 योजना तुम्ही व्यवस्थित कराल. मी परत देईल वाटल्यास तुम्हाला पुन्हा एक्सटेंड करून देतो.
कारण घुमून फिरून प्रश्न ह्या चारही योजनेवरती येत राहतो कुठे ना कुठे. जसं बघा आता तुम्हाला याच्यामध्ये परत पुन्हा कोणती योजना विचारली पुढे इकॉनॉमिक्स मध्ये, चौथी का 10वी आहे परत? 10वी योजना. पुन्हा 23व्या प्रश्नामध्ये 10वी योजना विचारलेली आहे, पंचवार्षिक. ते इकॉनॉमिक्स मध्ये मी आता घेईल ना त्यापासून पूर्ण देतोय तुम्हाला. आलं लक्षात? इकॉनॉमिक्सचं टेन्शन घेऊ नका, तुम्हाला पूर्ण मी कव्हर करून बघा. राष्ट्रीय उत्पन्नावरती प्रश्न आलेला आहे, हा रिपीट नाहीये. ठीक आहे, पुढे जाऊ द्या. मी बघा आता हा सांगून पण फायदा नाही तुम्हाला. मी त्यावेळेस पूर्ण जेवढे प्रश्न तुम्हाला इकॉनॉमिक्सला जेवढे प्रश्न असेल ना सर्व हात परत पुढच्या याला प्लस पॉईंट आपण करू, प्लस करू त्याला आपण. ठीक आहे, जो पुढे त्याच्यानंतर हा 14वा वित्त आयोग. आलं लक्षात? 14वा वित्त आयोग हा तुम्हाला राज्यसेवा मुख्य 24ला, एसटीआय मुख्य 23ला, राज्यसेवा मुख्य 20ला विचारलेला आहे. 3दा प्रश्न आलेला आहे. 14वा वित्त आयोग मागच्या वेळेस प्रश्न कोणता विचारलेला आहे? आता 16वा वित्त आयोग विचारलेला आहे. 15वा सुरू आहे रे. 16वा वित्त आयोग विचारलेला आहे. ठीक आहे, तर त्याच ठिकाणी तुम्हाला तो मुद्दा येतो तुम्हाला. 14वा वित्त आयोग लिहा तिथे राज्यसेवा मुख्य 24, राज्यसेवा मुख्य 24, 20 लिहून टाका, 20ला पण आहे. राज्यसेवा मुख्य 20, राज्यसेवा मुख्य 24 आणि त्यानंतर येतोय तुम्हाला एसटीआय मुख्य 23. बोर झाले का रे? ज्याला कळ लागलेली असते ना तो बोर नाही, हे लक्षात ठेवा नेहमी. 10वी पंचवार्षिक योजना त्याच्यावरती पण आहेच तुम्हाला. आणि 11वी-12वीच्या पुस्तकात दिलेले चार्ट दिलाय खाली, मला आठवतोय. तो चार्ट तुम्ही जरी लक्षात घ्याल तर तुम्हाला ते कार्यकाळ लक्षात येतोच तुम्हाला कशा पद्धतीने. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढे इकॉनॉमिक्स वरती आता मी जास्त एनर्जी देणार नाही तुम्हाला, कारण का बरं, सर्वांसाठी ब्लँक आहे. नाही, जेव्हा तुमचे होईल ना तर मग त्यावेळेस सर्व सुटेल व्यवस्थित. हा सुद्धा चालू घडामोडीशी रिलेटेड येतो थोडा. हे नर्सियन समिती प्रश्न येऊन गेलेला आहे. नर्सियन समितीवरती कधी आलेला आहे? कोणी काढलाय का प्रश्न? येऊन गेलेला आहे, मला तो वर्ष नाही काढला मी, सुटला माझ्या हातातून. बरं ठीक आहे, नाही काढलाय ना, पण येऊन गेलेला आहे. नर्सियन समिती विचारलेली आहे तुम्हाला, मी सांगेल त्यावेळेस. ठीक, आता इकडे बघा, FRBM वरती आपण जेवढे काही प्रश्न केलेले होते ना 2021 ते 2025 पर्यंतचे प्री पेपर, त्याच्यामध्ये जवळपास 4 ते 5दा येऊन गेलेला आहे FRBM काढला, येऊन गेलेला आहे. आणि 11वी-12वीच्या पुस्तकात दिलेलं पण आहे FRBM, सोप्या पद्धतीने दिलाय त्यांनी. मग त्यांनी जर वाचलं असतं तर त्यामध्ये कव्हर झालं असतं. तर बघा आता राज्यसेवा मुख्य 23ला प्रश्न आलेला आहे. राज्यसेवा मुख्य 2023ला आलेला प्रश्न हा एक. त्याच्यानंतर FRBM वरतीच तुम्हाला एसटीआय मुख्य 23ला पण आलेला आहे. बरोबर, 4-5दा प्रश्न आलेला आहे. बरं, FRBM कायद्यात एसटीआय मुख्य 23 प्रश्न दिसतोय तुम्हाला. एसटीआय मुख्य 23, कंबाईन प्री 23 द्या तिथे. कंबाईन प्री 23, त्यानंतर येतोय कंबाईन बी 21, कंबाईन बी 21 आणि नंतर कंबाईन बी 2020. कंबाईन बी 2020. विचार करा, एवढे प्रश्न येऊन जातोय आणि त्याचं उत्तरच दिलेलं आहे NK सिंग. एका याच्यामध्ये डायरेक्ट विचारलेलंच आहे, समिती प्रश्नामध्येच तो उत्तर दिसतोय तुम्हाला. ठीक आहे, NK सिंग म्हणून तुम्हाला परत दिसून पडतो. नीती आयोग स्थापना ते आलेलं आहे. दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण, अरे 11वी-12वीच्या पुस्तकात दिलेलं आहे दारिद्र्य मध्ये. ठीक आहे, हे तर काही नाही, हे वर्ष दिलेलं नाही कुठे, तर हे स्थापनेचं वर्ष आहे 2015 आहे. त्यानंतर लक्ष घ्या, दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण. आता एक लक्षात घ्यायचं, तुम्ही जर 11वी-12वीच्या पुस्तकामधलं जर दारिद्र्य टॉपिक वाचलं असेल ना
तर तुम्हाला आर्यन मल्होत्रा हे नाव कटतं, विजय केळकर समिती हे नाव कटून जातं. मग राहिलेले दोनच नाव. याच्यामध्ये परत नाव येतं, लकडावाला समिती पण येतं. बरोबर. मग याच्या वेळेस लक्षात घ्यायचं, रंगराजन समिती आहे की तेंडुलकर समिती आहे. त्या दोन पैकी एक समिती येतं ना. आलं लक्षात की कोणी कचऱ्याची म्हणजे कोणी टोपली म्हटलेलं आहे त्याला, म्हटलंय ना. टोपलीमध्ये बघा अन्न टाकाय, अन्न त्यामध्ये तो गट म्हणलेला आहे. कोणी त्यामध्ये त्याचं अन्न आहे त्यामधला भाग की नाही म्हटलेला आहे. कोणी त्यातला गरिबीचं व्याख्या वेगळी केलेली आहे. बरोबर. म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला सरळ सोप्या पद्धतीने सांगतो ना, दारिद्र्य हा टॉपिक वाचा, 11वी 12वीच्या पुस्तकामधला प्रश्न सुटतात मराठी. हो, हाच काय सेम. हा, हो का, मला तेच विसरून राहून गेला तो. कोणता आता? राज्यसेवा मुख्य 2024. आलं लक्षात हे. म्हणून मग आणि या दोन पैकी जर समजा सोडलं असतं ना, हे दोन कट गेले, मग राहिले कोणतं? अ ब. आलं लक्षात? अ ब पैकी जर समजा आपल्याला वाटते की तेंडुलकर आहे, ऑप्शन मधून लक्षात घ्यायचं की तेंडुलकर कुठे कुठे दिसते, अ इथे आणि इथे आहे. हे ऑप्शन असेच कटले. बरोबर. किंवा क आणि ड तसाही कटला. मग राहिलेले दोनच आहे ना, अ ब अ ब अ ब आणि अ. मग त्यामध्ये ऑप्शन मध्ये दोन ऑप्शन मध्ये खेळायला सोपं जातं. म्हणून कधी पण दोन ऑप्शन कट करायला लागा, दोन ऑप्शन मध्ये कट करायला. चुकला जाऊ दे, एवढं टेन्शन नाही घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन येतो ना, तो औद्योगिक धोरणाचा. तर इथे बघा आयोगाने काय केलेलं आहे, 17 दिलेलं आहे, इथे 8 आहे. आणि हा प्रश्न येऊन गेलेला आहे टॅक्स असिस्टंट मुख्य 2019. वाक्यच दिलेलं आहे, जसं तसं असं वाक्य सेम असंच वाक्य आलेलं आहे. ठीक आहे. इथे इथे त्यांनी 17 उद्योग दिले, पण तिथे 8 आहे. हो. तर त्यामध्ये द्या टॅक्स असिस्टंट मुख्य 2019 ला आलेलं आहे. टॅक्स असिस्टंट मुख्य 2019. 17 जागेवर 8. इथे एकच त्यांनी आकडा हे केलेला आहे. पुढे कोणाला वेळ नाही झालाय ना, वेळ नाही झालाय ना. नाही, हे 12:30 1 पर्यंत जाईल कार्यक्रम, जाणार. मी सोडणार नाही हा पेपर होतो. कोणाला वाटत असेल, वाटल्यास वेळ होत असेल, जाऊ शकतो, वाटल्यास मी थांबवत नाही कोणाला. नाही खरंच मी असं काही नाही. हो, कारण हा पेपर घेणं महत्वाचं आहे. कारण मी आता इथून पुढे रिव्हिजन पण आता सुरू करणार आहे, हे क्लिअर सांगून देतोय. अभ्यासाची दोस्ती नाही बॉस, दोस्ती करायचं आहे, निघून जायचं. क्लिअर सांगून देतो, उगीच नको. म्हणजे मी कोणाला फोर्स नाही करते, जबरदस्ती नाही करत आहे. ज्यांना म्हणजे हृदयाच्या चौथ्या कप्प्यापासून वाटत आहे की नाही पेपर महत्वाचे आहे आपल्यासाठी, तुम्ही थांबायचं. आणि लक्षात, चौथा कप्पा आणि 4 कप्पे तुम्हाला सायन्समध्ये दिले, पुस्तक वाचून घ्या. 4 कप्प्याचं हृदय बनलं आपलं. मला तर आहे, तुम्हालाही बघून घ्या कप्पे त्यातलं. मगराला किती येते रे? ते 3 आहे, 4 आहे ना, 4 आहे. प्रश्न विचारला आहे रे, कप्प्यांवरती प्रश्न आहे. बरोबर. आता हा जरी म्हणाल तर बघा, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आहे ना, राष्ट्रीय लोकसंख्या धोरणच्या उद्दिष्ट, याच्यावरती इतकेदा प्रश्न विचारलेले ना बऱ्याचदा, आणि मी नोट्स मध्ये दिलाय तुम्हाला, तुम्ही वाचून घ्याल. त्यामध्ये नोट्स शेवटच्या याच्यामध्ये मी डायग्राम काढून दिलेला आहे, मला आठवतंय. कुठल्या लोकसंख्येचं नोट्स ज्यांच्याकडे आहे त्यांचीच बघा, नसेल तर घेऊन जा. लोकसंख्ये नोट्स मध्ये शेवटच्या पेजवरती शेवटून 2-4 नोट्सच्या पेज त्याच्यावरती दिलेला आहे, असं डायग्राम काढून आहे ना, वाचलंय. त्याच्यामध्ये लोकसंख्या धोरण दिलेलं आहे. त्याचं स्थिरीकरण वर्ष 2045, बरोबर. 2045 स्थिरीकरण वर्ष. हा एक येतो. त्याच्यामध्ये जर समजा ह्या लोकसंख्येवरती तुम्हाला या एका वर्षावरती जवळपास 3 प्रश्न आलेले आहेत. बरोबर. राज्यसेवा पूर्व 14, राज्यसेवा मुख्य 12 आणि राज्यसेवा पूर्व 25 आताच मागे येऊन गेले. बरोबर. साधा सोपं, म्हणून हे धोरण खूप चांगलं करून ठेवा. तिथे राज्यसेवा पूर्व 14, राज्यसेवा पूर्व 14, राज्यसेवा पूर्व 2025. आता मागचे होऊन गेले राज्यसेवा त्याच्यामध्ये, आणि त्यामध्ये राज्यसेवा मुख्य 12.
राज्यसेवा मुख्य 12. आले ना? ते एक बघा. त्याच्यानंतरचा डायरेक्ट प्रश्न 35 काढा बघा, कारण की मधले प्रश्न इकॉनॉमिक्सचे आहेत रे, बरोबर आहे, तर ते तुम्हाला जड जाईल. आलं म्हणून थोडं थांबलंय. हे लक्षात आलंय ना? इथे वाटल्यास एक काम करा, नाही वाटत इथे नाही, पुढच्या प्रश्नाला. हो, नाबार्डचा प्रश्न येऊन गेले. कोणत्या आलाय ना, तो रिपीट आहे ना रे? कोणत्या वर्षी येतो? कितवा प्रश्न येतो? हा, नाबार्डची स्थापना. बरेचदा विचारलाय हा प्रश्न, बरोबर. पुन्हा तुम्हाला ते विचारलंय की नाबार्ड काय काम करते, कोणासाठी कर्ज पुरवठा करते, तो एक प्रश्न येऊन गेलेला आहे. आणि 11वी-12वीच्या पुस्तकात आहे तो. 11वीच्या नाबार्ड म्हणून एक कॉलम दिलंय त्यांनी, असं बँकिंग मध्ये आहे की कृषीमध्ये आहे? बँकिंग मध्ये आहे ना. हा, एक वित्त पुरवठा करणारी बँक शेतकऱ्यांसाठी, कर्ज पुरवठा, बरोबर. ती एक बँक विचारलेली आहे तुम्हाला, नाबार्ड. आणि त्याचं मुख्यालय येतं पुणे या ठिकाणी, त्याचं मुख्यालय येतं. ठीक आहे, तर ते लक्षात घ्या. जेव्हा तो ब्रिजवरूनच दिसतं खाली मोठा बोर्ड लागलेला. ठीक आहे, त्या लिहा तिथे. नाबार्डचं कोणत्या वर्षी विचारलेलं आहे मी लिहिलं नाही, कुणी काढलंय का? पण रिपीट आलेला आहे. ठीक आहे ना, जाऊ द्या. आणि तुमच्या लक्षात हे सुद्धा लक्षात आहे का, ज्यांनी शेड्यूल्ड बँक आणि नॉन शेड्यूल्ड बँक म्हणजे वर्गीकृत बँक त्यांनी असं वेगवेगळ्या केलेल्या आहे. कोणत्या कायद्याने केलेल्या? स्थापना जर म्हणाल तर आरबीआय ऍक्टनी, बरोबर. आरबीआय कायद्याने, आरबीआयची 34च्या कायद्याने आपली स्थापना झालेली आरबीआयची, बरोबर आहे. 1949च्या कायद्याने काय झालं, बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे, बरोबर. त्याच्यानंतर हा 1930चा आणि 1956चा. मग आता याचं उत्तर कुणा माहितीये का? नाही ना, जाऊ द्या, आपण पुढे घेऊ. टॉपिक मध्ये येईल ना तेव्हा लक्षात येईल. स्थापना झालेली, हो. 34 मध्ये नाही, 34 मध्ये तर आधी तर फक्त बँकच झाली स्थापना, त्याच्यानंतर मग बँक कोणती असणार, कशा विभाजन केला तसं, म्हणून आधी ते महत्वाचं आहे. आलं ना? मग बघू आपण, एवढं काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. हा, इथे हा जो प्रश्न आहे ना, बऱ्याचदा आलेला आहे. मग इथे काय त्यांना विचारलेलं आहे तुम्हाला, त्यांचा तिसरा टप्पा विचारलेला आहे तुम्हाला. पहिल्या टप्प्यावरती पण प्रश्न आलेला आहे, तुम्हाला दुसऱ्या टप्प्यावरती पण प्रश्न आलेला दिसतो, बरोबर आहे. आणि त्यासोबतच पहिला झालाय, दुसरा टप्पा झालेला आहे, आणि आता हा तिसरा टप्पा विचारलेला आहे त्यांनी, बरोबर आहे. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा. त्यातला पहिला टप्पा जर विचार केला तर मी नोट्स मध्ये दिलेला आहे तुम्हाला, पहिला टप्पा, दुसरा, तिसरा. त्यामध्ये बघा आता यामध्ये काय काय ना तिसऱ्या टप्प्यामध्ये, तर हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 25 ला विचारलेला, राज्यसेवा मुख्य 2025 ला विचारलेला आहे. मग यामध्ये एक लक्षात घ्यायचं की एकतर कमी जन्मदर ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये काय असायला पाहिजे. पण एक प्रश्न आहे तुम्हाला, लोकसंख्येचा भस्मासूर किंवा लोकसंख्या वाढ 1921च्या दरम्यान लोकसंख्या वाढलेली दिसते, 81च्या पण दरम्यान, बरोबर. आठवतं तुम्हाला की त्यांनी सलग त्या नोट्स मध्ये दिलेले, तुम्ही एकदा वाचा, ज्यांच्याकडे नाही ना त्यांनी घेऊन जा, पण ज्यांच्याकडे आहे ना त्यांनी वाचलं, तुम्हाला ते लक्षात येत आहे की लोकसंख्या एकदम झपाट्याने कधी वाढली, लोकसंख्या झपाट्याने कधी कमी झाली, त्या ठिकाणी तो मुद्दा येतो त्या ठिकाणी, बरोबर. तर इथे त्यांनी टप्प्याचं केलेलं आहे संक्रमण, आणि हा लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत माल्थसने मांडला. ठीक आहे, लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत, तो एक प्रश्न आहे तुम्हाला की कोणी सिद्धांत मांडलेला आहे. आलं लक्षात? तर नाव लक्षात घ्या. तिथे कमी जन्मदर, त्यातले 3 मुद्दे येतात ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये. त्यातला एक येतो कमी जन्मदर, आलं, जन्मदर कमी. दुसरा येतो कुटुंबाचा लहान आकार, म्हणजे हम दो हमारे दो, बरोबर. ते यायचं ना जाहिरात आधी गाडीवर वगैरे असायचे ना, छोटे कुटुंब लहान कुटुंब, पेपरला येतं ना, तेच कुटुंबाचा लहान आकार. आणि तिसरा येतो त्यामध्ये की लोकसंख्या वाढीचा कमी दर. आलं लक्षात? म्हणजे कमी दर म्हणजे इथे आलेलं आहे, कुठे दिलाय तो, हा, जन्मदरात लक्षणीय घट. फक्त भाषा बदलली आहे, तोच या तिथे लोकसंख्या वाढीचा कमी दर किंवा लोकसंख्या वाढीचा कमी दर किंवा लोकसंख्या वाढीमध्ये घट, बरोबर, घटही म्हणू शकता त्यामध्ये आलेलं.
हे 3 मुद्दे येतात त्यामध्ये. म्हणजे मग ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये सरळ सरळ येऊन थांबतोय ना चौथ्याच वरती. आणि हाच मुद्दा येऊन थांबतोय तिथे. हं? तिकडे केलाय. तिकडे. झालं थोडंच आहे. चालेल. त्यानंतर येतो चालू घडामोडीचा सरळ सरळ प्रश्न येतो पुढे. सरळ 51 काढा. आपलं 51 नाही, 49. 49. तर बाकीचे प्रश्न मधले चालू घडामोडीशी रिलेटेड आलेले. ठीक आहे. 49 वरती या. त्यांनी काय म्हटलेलं आहे, इकडे बघा. इथे जर समजा आवासाचा अधिकार हा जर लक्षात नाही आलेला असेल ना, तर अशा वेळेस काय करायचं, इथे बघा, राईट टू हाऊसिंग आलंय लक्षात. कधी कधी हा शब्द तुम्हाला अवघड जातो पेपरला. आवासाचा अधिकार, आवास म्हणजेच काय तेच लक्षात येत नाही. कधी राहण्याचा आवास योजना आहेत ना ती, बरोबर आहे. तर अशा वेळेस जर नाही लक्षात आलं ना, तर सरळ इंग्लिशमध्ये बघा, तुम्हाला अल्टरनेट सांगितलंय, राईट टू हाऊसिंग म्हणजे राहण्याचा अधिकार, बरोबर आहे, फक्त राहण्याचा. बरोबर. मग आता एक लक्षात घ्यायचं तुम्हाला, कलम 32 तर हा ऑप्शन असाच भेटेल. का तर तुम्हाला मूलभूत हक्काच्या संरक्षणाचा सुप्रीम कोर्टाला गेलेला अधिकार, तो गेलेला. त्याच्यानंतर 20 काय सांगतो तुम्हाला, 20 कलम मूलभूत हक्कांमधला प्रश्न आहे. कलम 20 काय सांगतो, तुम्ही नका सांगू, नवीन मंडळी जुन्या मंडळी. 20 काय सांगतो, अटक का दोषी सिद्धीबाबत संरक्षण. म्हणजे तुम्हाला जर एखाद्याने जर अटक केली असेल, बरोबर आहे, पोलीस अधिकारी व कुठल्याही याच्यापासून, तुम्ही त्याला कारण विचारू शकता किंवा तुम्ही त्यांना ते संरक्षण देणं हे त्यांचं काम आहे. तुम्हाला जिवंत ठेवणं. आणि कोर्टासमोर जर हजर करायचं असेल, तुम्हाला जिवंत पकडायचं, मृत घोषित करून न्यायालयामध्ये हजर करायचं, असं करू शकतात का? नाही. तुम्ही आहे त्या स्थितीमध्ये, तुम्हाला म्हणून बघा, कधी जर अटक झाली तर पोलीस डिपार्टमेंट आधी मेडिकल करतो. तुमची स्थिती आधी ते रिपोर्ट मध्ये दाखवतो की तुम्हाला कोणत्या स्थितीत आम्ही अटक केलेली आहे. तुम्ही जखमी असेल तिथे लिहिलं जातं, बरोबर. तुम्ही आहे त्या स्थितीत ड्रिंकिंग अवस्थेमध्ये असेल तर ड्रिंकिंगच लिहिलं जातं, पोस्टमॉर्टम मध्ये होतं, बरोबर. तर त्या तिथे घोषित केलं जातं. म्हणून तुम्हाला जीवितेचा अधिकार आहे, जिवंत राहण्याचा अधिकार. जिवंतचं घराचा काही संबंध आलाय, हा ऑप्शन इथेच कटलाय ना, बरोबर. 19 काय सांगतो तुम्हाला, तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, बरोबर आहे, राहण्याचं, फिरण्याचं, कुठेही जाण्याचं, कुठेही जाऊन वास्तव्य करण्याचं, कुठेही जाऊन तुम्ही काय करू शकता, तिथे व्यापार करू शकता, फिरू शकता पूर्ण भारतामध्ये, असं बंदिस्त घातलंय का? तरी आधी आपण समजा उत्तर भारतीयांना महाराष्ट्रामध्ये बंदी घालतात, बरोबर आहे, येण्यासाठी. बंदी घालू शकत नाही, नाही घालता येत आपल्याला. कलम काय सांगतं आपल्याला, कुठेही तुम्हाला, कुठेही रोजगारासाठी, पोटा पाण्यासाठी जाऊ शकता, कुठेही तुम्ही जाऊन थांबू शकता, कुठेही जाऊन कुठल्याही मुलीसोबत लग्न करू शकता. लक्षात, कुठल्याही गोष्टीला तुम्हाला बंधनकारक करते. जिथे भारताचा भूप्रदेश म्हणून भारतीय मानलं जाणार तोपर्यंत, मग इकडे अरुणाचल प्रदेश असू द्या, की इकडे काश्मीर, इकडे गुजरात, आणि इकडे खाली आलं तर केरळ पर्यंत, कुठेही बंधने घालू शकत नाही. आलं म्हणजे तुम्हाला कलम 19 सांगतं आपल्याला. त्यामधला एक हक्क रद्द झालेला आहे, तो म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क, सॉरी, संपत्तीचा हक्क. संपत्तीचा हक्क रद्द झालाय, त्याच्यावरती पुढे प्रश्न आहे, बरं, कोणत्या घटना दुरुस्तीने तो रद्द झालेला आहे. मग इकडला तो येतो 7 हक्कांपैकी एक हक्क गेलेला आहे, हा एक म्हणजे 19 मधला. आणि त्याच्यानंतर पुढचा येतो की कलम 31 रद्द झालेली आहे, जे संपत्तीचा हक्क होता ते 44व्या घटना दुरुस्तीनुसार आलेले असतात. हे तिन्ही मुद्दे महत्वाचे तुम्हाला दोन्ही, त्याच्यानुसार लक्षात घ्या. मग आता तुमचं घोडं अडलं असेल 19 आणि 21 मध्ये, मग सोडवलंच नाही. कोणता सोडवला, तोच कोणता, म्हणजे असं असं तोच कोणता, 32 मध्ये 32 सगळे संबंधच नाही ना रे, होतं त्यावेळेस येतं. ठीक आहे. मग ऑप्शन अशा वेळेस ना ऑप्शन एलिमिनेट करत चाल. एक राज्यपालावरती प्रश्न आहे, त्याच्यावरती बरेचदा प्रश्न येऊन गेलेला, पुढे आहे प्रश्न. कलम तेच, आईवाला तेच आवडते की काय माहिती, त्यांनी घुमून फिरून तेच कलम मी आणलेले आहे इकडून तिकडून. ठीक आहे, हा एक. मग याच ठिकाणी कलम 21 आणि कलम 19 या दोन मधला अंतर लक्षात येतं. कारण
तुम्हाला राहण्याचं वास्तव्याचा अधिकार 19 मध्ये पण दिलेला आहे आणि 21 मध्ये पण तुम्हाला राईट टू प्रायव्हसी पण दिलेली आहे, तुम्हाला राईट टू मिल पण दिलेला आहे ना. राईट टू वॉटर म्हणजे स्वच्छ पाणी पिण्याचं, ड्रिंकिंग वॉटरसाठी दिलेलं आहे. सर्व शुद्ध हवा सुद्धा घेण्याचा अधिकार आहे तुम्हाला. जर एअर पोल्युशन झालं तर तुम्ही शासनाला तक्रार करू शकता. म्हणून शासन काय करतात, फॅक्टरी वगैरे बंद करतात, किंवा आताही नवीन फॅक्टरी जर उभी करायची असेल तर ती तुम्हाला आधी ग्रीन हे दिलं जातं सर्टिफिकेट, तर तुमच्या फॅक्टरीमधून उत्सर्जन किती होणार आहे का, तरच परवानगी देणार, नाही तर नाही. आलं लक्षात? पोल्युशन होणारी फॅक्टरी आहे का, म्हणजे कुठल्याही टाईपचं पोल्युशन असू द्या, नॉईस असू द्या, एअर पोल्युशन असू द्या, कुठलंही वॉटर पोल्युशन होऊ देता कामा नये. बरोबर आहे. मग आता आयोग अनुसार काय देतं हे बघू, कारण लक्षात ठेवा इथे काय दिलं त्यांनी, 12 सप्टेंबर 2025 या अधिकाराखाली. म्हणून तुम्हाला मी नेहमी सांगत होतो, न्यूजपेपरला ज्या घटना येतात ना त्यांना आपल्या कनेक्ट करायलाच नाही. हा मुद्दा तसा चालू घडामोडी ओरिएंटेड हा प्रश्न आलेला, बरोबर. मग प्रश्न तुम्हाला दोन्ही मध्ये येतं, 21 मध्ये ना 19 मध्ये. शासन काय उत्तर, आपलं आयोग उत्तर काय देते ना त्यावरती बघू आपण पुढे, कारण इकडे पण येत आहे आणि इकडे येत, बरोबर. इकडे तुम्हाला राहण्याचं फिरण्याचे स्वातंत्र्य आहे आणि इकडे ये तुम्हाला, माझा तर कल जास्त 19 कडे जातो, बरोबर. 19 कडेच जातोय, तुमचं स्वातंत्र्य आलेलं आहे. फक्त जर आयोगाने इथे जर केलं तर बघू काय करायचं, कारण मुद्दा कुठे आलेला आहे, 25 सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारानुसार. हे महत्वाचं मुद्दा आहे. ठीक आहे, बरोबर. तर बघू ना, अरे आपण चर्चा करून फायदा नाहीये, आयोग उत्तर काय देतं ना हे महत्वाचं आहे. त्याच्यावरती मग त्यांनी का बरं उत्तर दिलं ते पण मग महत्वाचं, बरोबर. कारण सर्वात महत्वाचं काय रे, रिपोर्ट महत्वाचा आहे ना सर्वोच्च न्यायालयाचा, हे आपण चर्चा करून फायदा नाहीच आहे, कारण आपली निवड करणार आहे ते आयोग, शेवटी आयोग महत्वाचा. परिशिष्ट वारंवार सांगत होतो, परिशिष्ट करा. त्यामध्ये काय आलेलं आहे, कुठे वरती गेलो पण 51, हा 51वा प्रश्न. हा, हे जे विधान आहे ना खालचं प्रेमबिहारीचं, बरेचदा विचारलेलं आलं. इथे त्यांनी मला तरी वाटतं SN नाही पाहिजे तर HC पाहिजे, म्हणजे हा प्रश्न तिथेच चुकला, मुद्दा त्यांचं नाव चुकलं, विषय तिथेच चुकला, बाकीचं पुढचं तर नंतरच राहिलं. हा एक म्हणजे त्या ठिकाणी हा एक नाव झालेलं, आणि दुसरा सचिवच्या ठिकाणी उपाध्यक्ष पाहिजे, कारण हे विधान विचारलेलं आहे पूर्ण. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी जर वाचलं नसेल ना, ते प्रश्न जरी वाचला असेल तरी प्रश्न सुटणार आहे, असा प्रश्न. इथे त्यांनी काय विचारलेलं, आरेखक, मुख्य आरेखक. अडचण आली तर बघायचं इथे चीफ ड्राफ्टमॅन, हे असंच बघायचं कधी, कारण हे एकदम मराठी भाषेमधला सुशोभित शब्द असतो, एवढं नका करू. आले ना, तर त्यामध्ये सुद्धा तो प्रश्न आलेला आहे, राज्यसेवा मुख्य 23 ला विचारलेला आहे. राज्यसेवा मुख्य 2023 ला. हा एक. दुसरा मुद्दा येतो की हात चुकलं आधी इथेच, कारण इथे नाव चुकलं जाणवतं आणि इकडे उपाध्यक्ष, सचिव जागे उपाध्यक्ष, हे दोन चुका आलेल्या आहेत. आणि जो शेवटचा मुद्दा आलेला तिसरा, हा राज्यसेवा मुख्य 22 आणि 23 ला जसं तसा विचार, राज्यसेवा मुख्य 22 आणि 23, राज्यसेवा मुख्य 2022 आणि 2023. पुढे त्यानंतरचा येतो 52. आता हा 52वा प्रश्न जर म्हटलं ना तर बघा, हा प्रश्न येऊन गेलेला आहे, तो आलेला आहे एसटीआय मुख्य 2023 ला, एसटीआय मुख्य 23 ला आलेला आहे. एसटीआय मुख्य 23 हा प्रश्न आलेला आहे. बलवंतराय मेहता समिती, आता हा जर मुद्दा म्हटला ना तुम्ही खालचा वाला मुद्द्यावरती, तर पुढे गेला रे, हा तो त्यामध्ये लक्षात घ्यायचं, धन विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जाऊ शकते. मांडले जाऊ शकतात का, कोण मांडतात मग, आता मग तेच मांडतोय, हा, आणि ते
पूर्व परवानगीने मांडलं जातं, त्याला नाकारू पण शकत नाही हा एक, आणि त्याला परत विचारण्यासाठी पण नाही पाठवू शकत, आल्यानंतर मान्य करावं लागतं, कारण ते त्यांच्या पूर्व परवानगीनेच मांडलेलं असतं. आलं लक्षात? त्यासाठी ते महत्वाचं असतं, म्हणून आपल्यासाठी महत्वाचं. समजलं? खरं विधान हे चुकलेलं आहे, इथे तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे. सॉरी, चुकलेलं नाही, ते बरोबर आहे. ते विधान एसटी मुख्य 23 ला विचारलेलं आहे. आलं? त्यानंतर बघा, जो 53वा प्रश्न आलेला आहे ना, त्यातलं तिसरं विधान, त्यातलं तिसरं विधान तुम्हाला पेपरला विचारलं जसं तसं आहे ते विधान. तर ते इथं राज्यसेवा मुख्य 20 ला सर्वात जास्त क्रम राज्यसेवेचे प्रश्न कंबाईन आले, मुख्यचे आले आहेत ना, म्हणून पीवायक्यू करणं महत्वाचं. हे आलं लक्षात? तर इथे बघा, हा सुद्धा राज्यसेवा मुख्य 2020 ला आलेला. ठीक आहे, विधान. आणि 54वा प्रश्न म्हणाल, प्रत्येक परिशिष्टावरती एक एक प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, प्रत्येक परिशिष्टावरती एक एक प्रश्न येतोय. ठीक आहे, जो पुढे आता बघा, इथे जर बघा, अधिकृत भाषांची यादी, सरळ सरळ भाषेचा मुद्दा त्यांनी दिलेला असेल आणि ज्या आपल्या घटनात्मक 22 भाषा आलेल्या, बरोबर आहे. मग 22 ही भाषा दिलेल्या असेल तुम्हाला तर या 8व्या परिशिष्टामध्ये, आणि त्यातही नंतर लक्षात घ्या, तुम्हाला 5व्या परिशिष्टावरती प्रश्न आहे, 10व्या वरती आलेला आहे, 9व्या वरती पण आलेला आहे. 10वं तर पक्ष अंतर्बंदी, आलं लक्षात? तर ते येऊन थांबतोय तुम्हाला, म्हणजे तुम्हाला मी ओरडत राहतो तर मागे परिशिष्ट करा, दिसतंय. परत भाग पण पाठ करून ठेवा, तर भाग कोणत्या भागामध्ये कशाची तरतूद करण्यात आलेली आहे. पहिला राज्य निर्मिती, दुसरा येतो नागरिकत्व, तिसरा मूलभूत हक्क, अशा पद्धतीचे पूर्ण भाग आपले पाठ करून ठेवा, आणि भाग आणि त्याच्यासोबत कोणत्या कलमांची तरतूद करण्यात आलेली आहे, बरोबर. त्यामध्ये जसं आता मूलभूत हक्कामध्ये 12 ते 35 येतो, नागरिकत्वामध्ये 5 ते 11 येतो, बरोबर, आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये 36 ते 51 येतात. असं पाठ करून ठेवा व्यवस्थित, तुम्हाला त्याचा फायदा होईल. आलं लक्षात? हा, पुढे बघायचं. लिहून देऊ का? कुठे कुठे आलेलं आहे, बरेचदा आलेलं आहे, लिहून कंटाळा नाही. त्यामध्ये 8व्या परिशिष्टावरती कंबाईन प्री 25 ला आलेला आहे, एसटीआय मुख्य 23 ला आलेला आहे, आणि त्यानंतर राज्यसेवा मुख्य 24, राज्यसेवा मुख्य 20, एक्साईज मुख्य 17, एसओ मुख्य 15. ग्रुप हा आता येईल, परत 24 ला आलेला आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही एकदा बघून देऊ का लिहून? सूची परिशिष्टामध्ये आलेला आहे, तो पॉइंट परिशिष्टामध्ये बघायचा तुम्हाला मिळेल, जिथे 8व्या परिशिष्टाच्या संदर्भात येतो. त्याच्यानंतर येतो 55, म्हणजे नेक्स्ट प्रश्न कुठला? 55. आता कितवा बघा, संविधानाच्या 3ऱ्या भागातून मूलभूत हक्काचा काय म्हणलं, 44वी घटना दुरुस्ती 1978 ची घटना दुरुस्तीने संविधानाच्या 3ऱ्या भागातून मूलभूत हक्काच्या यादीतून वगळला, म्हणजे संपत्तीचा हक्क कलम 31. आलं लक्षात? संपत्तीचा हक्क कलम 31 हा वगळून टाकलाय, घटना दुरुस्तीने रद्द केलेला आहे. समतेचा हक्क म्हणजे समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, हे याच्यावरतीच पुढे प्रश्न आहे, हेच विचारलेले आहे त्यांनी, तरतूद विचारलेली आहे. म्हणजे तो हक्क कोणत्या 2 कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे ना प्रश्न. पुढे बघा, जोडायला प्रश्न आलेला, चुकीचं विचारलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, आणि हा प्रश्न तुम्हाला बरेचदा विचारलाय. राज्यसेवा मुख्य 24, राज्यसेवा मुख्य 24 ला पण आलेला आहे, राज्यसेवा मुख्य 24, त्यानंतर जो असिस्टंट मुख्य 17 आणि एएसओ मुख्य 11. तिथे टॅक्स असिस्टंट मुख्य 17 हे झालेलं आहे. टॅक्स असिस्टंट मुख्य 2017 आणि एएसओ मुख्य 11. त्यानंतर येतोय आपला प्रश्न बघा, हा जो येतो ना 56वा प्रश्न, तो प्रश्नाचं मला कुठे मिळालेला नाहीये. हा कुठे मिळालेला नाहीये, हा मला पाठवलेला
बरं ठीक आहे, असेलच मग मला पाठवाल ते. त्यानंतर लहान शहराच्या प्रश्नासाठी ठीक आहे, मी हे तुम्हाला नगर परिषद याच्यामध्ये सांगेलच. ठीक आहे. त्यानंतर सार्वजनिक निवडणुकीच्या पहिल्या ग्रामसभेचा मी बरेचदा बोललेलो होतो, बोलता बोलता बोलून गेलेलो आहे. 4 सभा असतात, त्याचं अध्यक्षपद कोण निभावतात आणि तो नसेल तर मग कोण निभावतात. आलं लक्षात? तर त्या ठिकाणी सरपंच येतो. ठीक आहे. आणि त्याच ठिकाणी सरपंच जर म्हणाल तर राज्यसेवा पूर्व 11, ज्येष्ठ पूर्व 11 आणि हे मुख्य 13, तीनदा प्रश्न येऊन गेले. सरपंच अंदाजे केला की कसं? तर ठीक आहे, चालेल. तर त्या ठिकाणी लिहून ठेवून द्या वाटलं, हा प्रश्न विचारलेला आहे. चालेल. आणि त्याच्यानंतर हा प्रश्न महत्वाचा आहे, 59. ठीक आहे. 59चा प्रश्न. हा प्रश्न आयोगाने लक्षात घेणार. हा प्रश्न 54, 154, 152, 153, 155 बऱ्याचदा आयोगाने विचारलेला. तुम्ही इतका म्हणा की 54 वरती तुम्हाला दोनदा प्रश्न विचारलेला आहे. 154 वरती दोनदा नाहीये, 2, 5, 7 वेळा विचारलेला आहे. हा एक. त्याच्यानंतर तुम्हाला पीएसआय मुख्य हा 153 वरती पीएसआय मुख्य 22 ला आलेला आहे, कंबाईन मुख्य 25 ला आलेला आहे. त्याच्यानंतर 155 वरती कंबाईन बी मुख्य 23 ला आलेला आहे आणि पीएसआय मुख्य 22 ला आलेला आहे. म्हणजे इतका वेळा प्रश्न तुम्हाला ह्या राज्यपाला टॉपिक वरती आलेला आहे. म्हणून हा कलम काही ठिकाणी तुम्हाला जोड्या लावा दिलेला आहे, काही ठिकाणी तुम्हाला असं विधानामध्ये आलेलं आहे. बरोबर आहे. चुकीचं विधान शोधा असं पण आलेलं आहे. म्हणून मागचा राज्यपाल हा टॉपिक व्यवस्थित करा, मागचे पीवायक्यू फक्त वाचा आणि टॉपिक नंतर वाचा. तर आधी जेवढ्या कलम आलेले आहेत ना आयोगाने तेवढं तरी आधी वाचून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. कारण प्रत्येक मुलगा म्हणतो सर कलम लक्षात नाही राहत. कलम लक्षात राहण्यासाठी काही गोष्टी असं औषध वगैरे काही नाही. बरोबर आहे. फक्त काय तुम्हाला त्या गोष्टी वारंवार करणं, एकदा वाचलं की लक्षात राहील. आईन्स्टाईन आहे का आपण? मी पण नाही. पण काय होतं ना तुम्हाला त्या गोष्टी वारंवार करणं गरजेचं आहे, म्हणजे त्याला रिव्हिजन किंवा उजळणी देणं महत्वाचं. तरच लक्षात राहणार, नाहीतर काय लक्षात राहणार. बरोबर. कारण पहिल्या दिवशी जे शिकलं ते पेपरच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्या लक्षात ठेवावं लागतं. शेवटच्या नाही, रिझल्ट लागणे त्या दिवसापर्यंत ठेवाच लागणार आहे तुम्हाला. रिझल्ट जर त्या दिवशी तुमचा नाही आला, पुढच्या परीक्षेला तर परत तुम्हाला पहिल्या वर्गाची तयारी करावंच लागणार आहे फ्रीची. आले ना. म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी बारकाईने लक्षात ठेवा. वरती वरती वाचत जातो, पण प्रश्न ह्या कलमांवरती येऊन थांबतात. आणि हेच नाही, मुख्यमंत्र्यांचे कलम विचारलेले, बरोबर आहे. म्हणजे ज्या ज्या कलम ज्या ज्या टॉपिक मध्ये आलेल्या त्या त्या कलम पाठ करून ठेवा. आणि तसंही तर म्हटलं होतं तुम्हाला की मार्गदर्शक तत्त्वांनी कलम 51 पर्यंत 1 ते 51 पर्यंत पाठच करून ठेवा. हा एक. बरोबर आहे. जसं मागच्या कंबाईन गट ब ला 8व्या कलमीवरती आलेला आहे ना प्रश्न. बरोबर आहे. 5 ते 11 जे नागरिकत्वाची आहे त्यांनी 8 कलम विचारलेले. विचारलं तुम्हाला. म्हणजे ज्या गोष्टी पाठ आहे पाठच करावं लागतं, त्याला पर्याय नाही. आणि त्याच्या नंतरच्या आणि मग टॉपिक वाईज पाठ करून ठेवा. पाठ म्हणजे त्याला खूप रट्टा नका मारू, रोज वाचत राहा आणि आयोगाने ज्या जास्त विचारलेल्या आहेत त्याला जास्त भर द्या. आणि ज्या गोष्टी आयोगाने सेकंडरी विचारल्या कधीतरी त्याला सेकंड मध्ये ठेवा. त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा, पण करा. कारण की असे प्रश्न जर येऊन गेलेत ना तर मग गोंधळ होतो. आलं लक्षात. कारण इथे तुम्हाला 5 4ही कलम माहित पाहिजे, तेव्हा तुम्ही ते कलम लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. आणि इथे काय म्हणतात त्यांनी, राज्याची कार्यकारी सत्ता किंवा कार्यकारी सत्ता त्यामध्ये म्हटलेलंच आहे. आणि प्रत्येकाने कार्यकारी अधिकार पण म्हटलंय दुसऱ्या एका प्रश्नात. सत्ता अधिकार एकच आलेलं. म्हणून शब्द बदलला की अर्थ नाही बदलत. जो पुढे 61 चा तो प्रश्न ठीक आहे, तो वेगळा आहे. 61 चा प्रश्न, कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक, हे मला मिळालं नाही जरा. ठीक आहे. कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक सूची, त्या सूची वेगळ्या, परिशिष्ट अनुसूची ह्या सूची वेगळ्या. ठीक आहे. त्यानंतर हा प्रश्न जर म्हणाल तर हा रिपीट झालेला आहे आणि हा रिपीट आलेला आहे जसं तसा प्रश्न कंबाईन गट क पूर्व 2022 ला जसं तसा विचारला, शब्दही बदलले. तिथे कंबाईन गट क पूर्व 2022, कंबाईन गट क पूर्व 2022. एकदा बघाल तुम्हाला जसं तसा प्रश्न आलेला आहे, शब्द नाही बदलले. कोणता? म्हणजे फक्त इथे आपल्याला हा हा
तो आलेला आहे, तसंच कार्यकारी सत्ता. आणि त्याच्यानंतर जो पुढे, आणि याच्यामध्ये जर बघा हा प्रश्न 26 नोव्हेंबर न येता कोणती इंद्रिय 1950 येते. हा एक नोट्समध्ये पण आहे आणि 12वीच्या पुस्तकात पण दिलेला आहे. 42व्या घटना दुरुस्तीने धर्मनिरपेक्ष शब्द जोडला गेलेला आहे. 42वी घटना दुरुस्ती 76ची दिलेली आहे, बरोबर आहे. आणि सामाजिक आर्थिक हे न्याय परत तुम्हाला वेगळ्या प्रस्तावनेमधून विचारलेलं आहे, परत वेगळे पण विचारलेले. न्याय किती प्रकारचे किंवा किती असं आलेलं आहे, तर तो मुद्दा येतो त्याच ठिकाणी. आणि मधुपर्यंत जातो हा, ही लाईन तुम्हाला परत गट क पूर्व 25 ला विचारलेली आहे. ही गट क पूर्व 2025 ला, गट क ची पूर्व झाली मागे ते. त्यासोबतच तुम्हाला PSI मुख्य 23 ला पण विचारलेली आहे. बरेचदा प्रश्न लिहून देऊ का? लिहून देऊ लिहून देऊ का रे? कोणत्या वर्षी विचारलं लिहून घ्याल तुम्ही. गट क पूर्व 25 लिहिलं. त्याच्यानंतर येतो एथिक्स, परत दुसरे विचारले. PSI पूर्व मुख्य 2023 ला विचारलेला आहे, ठीक आहे. आणि तोच जो प्रश्न म्हटला ना आता मागे, कलम 31 चा होता आपला, संपत्तीचा हक्क रद्द केलेला आहे, तर तोच प्रश्न आता आलेला आहे 63 ला. उत्तर आहे हा, PSI मुख्य 2023 ला सेकंड नंबरची लाईन, आणि गट क पूर्व 2025 ला आलेले तेच. पुढे हा हा प्रश्न याला काय केलं, तोच आहे ना बघा, समतेचा हक्क म्हणजे तिकडे समानतेचं म्हटलेलं आहे. तर ह्या प्रश्न जर विचार करा, हा प्रश्न आयोगाने बऱ्याचदा विचारलेला आहे. चुकीचं कोणतं येणार यामधलं? हा, याच्यावरती पण प्रश्न आहे, याच्यावरती ठीक आहे. तर इथे मला समानतेचा हक्क एसो मुख्य 22 ला विचारलेला आहे, जसं तसं तुम्ही, बरोबर आहे. एसो मुख्य 2022 ला आलेला आहे, एसो मुख्य 2022 ला आलेला आहे, बरोबर. तिसरी लाईन, दुसरी तर चुकीचीच आहे त्यामध्ये दिलेली, बरोबर आहे. मग तिसरी लाईन म्हटलं तर एसो मुख्य 22 ला आलेलं आहे. बरोबर आहे. जेव्हा आवाज द्यायला जातो तेव्हा घरी नाही कोणी म्हणतो, है ना. जेव्हा काम पडतं तेव्हा कोणीच नाही घेत. नंतर या तिसरा, गट क मुख्य 2023 ला आणि एसो मुख्य 2022 ला, तिसरी लाईन. गट क मुख्य 2023 आणि एसो मुख्य 2000, आपलं एसो मुख्य 2022. आणि तसे 12वीच्या पुस्तकात दिलेलं आहे, पहिल्याच टॉपिक मध्ये मूलभूत हक्कांमध्ये बघा तुम्हाला दिलेला आहे. आणि जो 64चा प्रश्न आहे तो शेवटचा येतो, 64वा पोलीस पाटीलवाला. हा प्रश्न उपजिल्हाधिकारी, त्यालाच उपविभागीय अधिकारी पण असं म्हटलं जाते, सब डिव्हिजनल, बरोबर आहे. तरच त्याला एसडीओ म्हणतात ना, बरोबर आहे. एसडीओ सब डिव्हिजनल ऑफिसर, उपविभागीय अधिकारी. तुम्ही त्यावेळेस बघा PSI पूर्व 11 ला, PSI पूर्व 2011, PSI पूर्व 11 ला आलेला आहे. तर याच्यावरून लक्षात घ्यायचं तुम्ही, प्रश्न कसा आलेला. ज्यावेळेस तुम्ही उपजिल्हाधिकारी होणार ना, त्यावेळेस तुमच्याकडे तेच काम असतं, पोलीस पाटील. ठीक आहे. आता तेच काम म्हणजे एकच काम नाही राहत, सर्व बरेच कामं असतात, पण त्यापैकी एक काम तुमच्याकडे आलेलं असतं. तहसीलदाराकडे पण असतं प्रत्येक अधिकारी, तर त्यामध्ये आलेलं असतं. म्हणजे अशा पद्धतीने ह्या पेपरचं बघा, आता किती पेपर रिपीट निघाला तुम्हीच विचार करा. आणि नोट्स मधून पण बाकी तुम्हाला मी दिलेलं आहे, काही कुठलं वाचायची गरज पडतं का? अजिबात नाही. आणि दुसरं म्हणजेच काय, तुमचे स्टेट बोर्ड आलेले, इज्जतीने करा ना 3 गोष्टी, बरोबर. आणि पुन्हा ट्रॅफिक जाम करा, 3च गोष्टी करा, काही जास्त नका करू. म्हणून सांगतोय की वारंवार त्या गोष्टी करा. काही नाही, चक्र तिथल्या तिथे घुमून फिरलेलं आहे. जवळपास 25-26 प्रश्न तर आहे, तरी सायन्स अजून मी हात नाही लावलाय सायन्सला. अरे सायन्सला मी अजिबात हात लावलेला नाहीये. सायन्सचं काय कराल तुम्ही, थोडं बघून घ्याल, बघाल का? हो, ऐका रे, जेव्हा आपण कुठल्याही पेपरचा, मी नेहमी सांगत राहतो ना तुम्हाला की पुढचा पेपर जाण्याच्या आधी मागचे पेपर बघा. तर त्यामध्ये लक्षात घ्या, तुम्हाला
24ला जे पेपर झाले आहेत ते आले लक्षात. 24ला पेपर झाले आहेत ते हा एक. आणि त्यानंतर राज्यसेवा मुख्यचे जेवढे प्रश्न झाले आहेत, सर्वात जास्त क्रम मुख्यचा कंबाईनला यायला लागला. नेहमी सांगतो तुम्हाला, आता ज्या मुलांनी राज्यसेवा मुख्य दिली आहे, ज्या मुलांनी राज्यसेवा मुलाखत दिली नाही, त्याला हा पेपर अवघड गेला असेल तरी, आणि खरे स्कोर ते मुलं वाढवले. म्हणून तुम्हाला तुमची लेवल अशी नाही तर आता वाढवणं महत्वाचं. म्हणून तुम्हाला मी वारंवार सांगतोय, आणि की स्वतःला आहे त्या कम्फर्ट झोन मध्ये ठेवू नका, त्याच्या पलीकडे जा. तर हे त्यातला परिणाम दिसतो मला. त्या पेपर मधून फक्त तुमच्या डोळ्यासमोर तेच आणून द्यायचंय की वास्तविकता काय आहे पेपरची. प्रॅक्टिकली खरंच तुम्ही आहे त्या ठिकाणी तुम्ही हॅपी आहे का, की त्याच्यापेक्षा जास्त करणं गरजेचं राहतं. आलं लक्षात. हा प्रवास सोपा नाहीये, कठीण पण नाहीये. आलं लक्षात. त्याच्यासाठी ना सोपा आहे ना कठीण आहे, त्यासाठी मार्गच वेगळा निघायचा, आणि तोच म्हणजे ज्या पद्धतीने सर्वजण जातात ना, पद्धतीने आपण नाही जायचं. त्याचा आपला पॅटर्न वेगळा काढायचा, आपला रस्ता वेगळा काढायचा आणि तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आलं लक्षात. जर समजा तुम्हाला आता वर्षभर जरी झालं असेल, वर्ष दीड वर्ष, तरी तुम्ही जर समजा 40-45 स्कोर पर्यंत पोहोचत आहे, खूप मोठी अचिव्हमेंट आहे, एवढं लक्षात ठेवा. आलं लक्षात. एवढी अचिव्हमेंट जर मुलगा तुमच्या आजूबाजूला बघा, जर कोणी असेल की तो 3-4 वर्षापासून अभ्यास करत आहे आणि तेवढी अचिव्हमेंट जर इथपर्यंत असेल, त्याच्यापेक्षा आपण 10 पटीने पुढे माणूस. कारण नक्कीच कम्पेअर करा, बरोबर आहे. तर ते लक्षात घ्यायचं, पण तेच डोक्यात नाही ठेवायचं. नाही आता पुढे तुमचं काम आलेलं असतं की पुढे जाणं, त्याच्या आता स्पीड वाढवणं. कारण इथून 5 महिने बाकी आहे, फक्त 150 दिवस बाकी आहे. 150 दिवसात भरपूर होतं. एक तुमचा हिस्ट्री झालेला आहे, जिओग्राफी प्रश्न राहिला, आता पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्सचा. सायन्सचं टेन्शन घेऊ नका, बरोबर सांगतो काय करायचं.